नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जी तुमची ग्रुप सी ची जी परीक्षा होणार आहे पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये, त्यासाठी जे करंटच्या ज्या चालू घडामोडी संबंधी जी माहिती आहे किंवा चालू घडामोडी कशा प्रकारे येतात हे आपण सविस्तरपणे बघा। 18 महिन्याचं मागील जे 18 महिन्याचं जे चालू घडामोडी आहेत त्या सर्व चालू घडामोडी आपण सह्याद्री IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यूट्यूबवरती तुम्हाला मिळून जातील। तर उद्यापासून मित्रांनो 4 ते 6 या वेळेमध्ये आपण लाईव्ह यूट्यूबवर लेक्चर घेणार आहोत। तर यामध्ये आपण कसं केलेलं आहे बघा की 1 जानेवारी 2025 पासून सध्या एप्रिल पर्यंतच्या घेणार आहोत आणि त्यानंतर सेकंड स्लॉट मध्ये म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये एप्रिल पासून तुमच्या परीक्षे ऑगस्ट एंड पर्यंतच्या चालू घडामोडी आपण घेणार आहोत। तर बघा, ही जे आपण राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या आता आपण सुरू करणार आहोत। तर त्या बघा ऑक्टोबरच्या नंतरच्या आणि आता एप्रिल पर्यंत जे ते घेणार आहोत आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण 1 जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या दरम्यानच्या राजकीय घडामोडी घेणार आहोत। तर येथे बघा, पहिलं जे आहे बघा, आता पहिली चालू घडामोडीमध्ये सर्वात महत्त्वाचं बघा की भारतीय संविधान जे आहे ते संताळी भाषेत प्रकाशित करण्यात आलेलं आहे। तर ही भाषा बघा, शेड्यूल 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत त्याच्यामध्ये एक भाषा असल्याचं दिसून येतं। 92वी घटना दुरुस्ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। संताळी भाषा बघा, चालू घडामोडी हा असा टॉपिक आहे की त्यामध्ये चालू घडामोडीवरचे जे 15 प्रश्न ते आहेतच, पण पॉलिटीमध्ये सुद्धा जे 15 प्रश्न विचारले जाणार आहेत तो चालू घडामोडी संबंधित ते पण विचारला जाणार आहे। कशा प्रकारे बघा की आता ही संताळी भाषा याचा उल्लेख इथं आला की संताळी भाषा, तर आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की शेड्यूल 8 मध्ये ज्या भाषा 22 भाषा आहेत त्या भाषा मध्ये संताळी भाषेचा उल्लेख आहे का? तर आपल्याला माहिती आहे की 92वी घटना दुरुस्तीनुसार या भाषेचा समावेश 8व्या शेड्यूल मध्ये करण्यात आलेला आहे। तर ही घटना काय आहे की आपल्याला प्रश्न कसा येईल की भारतीय संविधानाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या भाषेत बघा, कोणत्या भाषेत, ती तारीख आहे 25 डिसेंबर 2025 रोजी संताळी भाषेत भारतीय संविधान प्रकाशित करण्यात आलेलं आहे। तर लिपी कोणती बघा, ती आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। ओल चिकी नावाची जी लिपी आहे, ओल चिकी या लिपीमध्ये संताळी भाषेची जी लिपी आहे त्यात पब्लिश करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या अजून काय, ओल चिकी लिपीची शताब्दी 100 वर्ष झाली होती। ती संताळी भाषेची लिपी आहे। आपली कशी मराठी भाषेची देवनागरी लिपी आहे तशी ही संताळी भाषेची लिपी आहे। तर आपल्याला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचंय, संविधान संताळी भाषेत प्रकाशित करण्यात आले, कोणी केले, इथं कधी कधी आयोग आपल्याला असं पण देऊ शकतं की पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे। तर आपण लक्षात ठेवायचं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुठल्या घटना दुरुस्ती, 92वी घटना दुरुस्ती बघा। आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या राज्यामध्ये हे करण्यात आहे बघा, हे समुदाय संताळी भाषा बोलणार, तर ती राज्य झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर तर बघा, पुढील घटना आपण लगेच घेणार आहोत। तर जो पेसा कायदा करण्यात आला होता, पेसा कायदा 1996 मध्ये करण्यात आलेली, त्याबद्दलच बघा, पेसा कायद्याची जी प्रादेशिक परिषद होती ती विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती। तर त्यामध्ये बघा, परिषदेबद्दल ठिकाण विशाखापट्टणम होतं। कधी 23 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली। आणि ही पेसा कायदा कुठल्या कशासाठी आहे, तर आपल्याला शेड्यूल 5 मधील जी राज्य आहे त्यासाठी आहे। आणि पेसा कायद्याचं लॉंग फॉर्म तुम्हाला ते माहितीच आहे। त्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली होती बघा पेसा कायद्याची, तर 24 डिसेंबर 1996 रोजी। पेसा कायद्यासाठी कुठली समिती होती, तर ती भुरिया समिती असल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि उद्देश काय बघा, पेसा कायद्याचा उद्देश काय आहे, हा पेसा ऍक्ट कायदा जो आहे 1996 चा, तर
73व्या घटना दुरुस्ती अनुचित क्षेत्र, जी अनुसूचित क्षेत्र आहेत किंवा शेड्यूल ट्राईबचे क्षेत्र आहेत 44(1) नुसार त्या त्या राज्यामध्ये तो लागू करण्यासाठी हे वापरलं आहे. किती राज्य आहेत ह्याच्यामध्ये, तर 10 राज्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढील घटना बघा, ही एक महत्वाची घटना आहे बघा, की लोकसभेने हे महत्वाचं एक विधेयक आहे, सबका विमा सबकी रक्षा विधेयक 2025 असं एक विधेयक लोकसभेमध्ये आलेलं होतं. तर त्या विधेयकाबद्दलचं काय बघा, विमा क्षेत्र जे आहे, विमा आपला जो विमा क्षेत्र आहे, विमा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीसाठी जी 74% हे होतं, 74% परकीय गुंतवणूक आपण करू शकत होतो. आता या क्षेत्रामध्ये 100% गुंतवणूक वाढवणारे विधेयक लोकसभेने कधी पास केलंय बघा, 16 डिसेंबर 2025 रोजी पास केलेलं आहे. प्रश्न ह्याच्यावर काय येणार आहे, तर विमा क्षेत्रामध्ये विमा क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये सध्या किती टक्के एफडीआय साठी परमिशन आहे, तर ते आपल्याला 100% लक्षात ठेवायचं आहे. एफडीआय 100%. तर बघा ही मर्यादा किती होती आधी, 74% होती. 74 वरून किती केली आपण, तर ती 100% वर नेलेली आहे. आता हे नेट ओल्ड फंड जो असतो तो 5,000 वरून 1,000 कोटी पर्यंत नेला. तर शेअर हस्तांतर परकीयांसाठी जे शेअर हस्तांतरण 1% होती ती 5% पर्यंत नेल्याचं आपल्याला दिसून येतं. पण याच्यामध्ये एवढ्या बातमीमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की विमा क्षेत्रामध्ये सध्या भारतात 100% एफडीआय ला परवानगी आहे. एक असाच प्रश्न येणार आहे. आपले ग्रुप सी ची जी मुख्य परीक्षा आहे किंवा जी पूर्व परीक्षा आहे किंवा ग्रुप बी ची, ह्याच्यात वन लाइनिंग प्रश्न येतो, ते आपल्याला 100% माहित पाहिजे. अजून 1947 पर्यंत काय करायचंय बघा, सर्वांसाठी विमा. आपल्याला साधा सरळ कसा प्रश्न येईल, सर्वांसाठी विमा कुठल्या वर्षापर्यंत साध्य करायचं ध्येय उद्देश किंवा ध्येय ठेवण्यात आलं आहे, तर ते आपल्याला 2047 हे सांगणं अपेक्षित आहे, की 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट साध्य करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. कशाचा, तर हे सबका विमा सबकी रक्षा विधेयक हे जे आणलेलं आहे त्या विधेयकाचा. त्यानंतर पुढे बघा, आता हे आकडेवारी महत्वाची आहे का, तर एवढी महत्वाची नसून फक्त ह्यात काही फॅक्ट खूप महत्वाचे आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये, ते ह्याच्यावरती सरळ साधे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसे बघा, महानगरपालिका निवडणुका जानेवारी 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्या निवडणुका का महत्वाच्या होत्या, की आपल्या राज्यामध्ये निवडणुका खूप दिवसापासून पेंडिंगला होत्या, की 73व्या घटना दुरुस्तीमध्ये जे म्हटलं आहे किंवा विविध समित्यांनी 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्याव्या, त्याचे उल्लंघन झालं होतं. त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती ह्या गोष्टी आणि ह्याची जी बेसिक माहिती आहे ती आपल्याला करंटच्या रिलेटेड बघा, हे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला उपयोगी येईल, इकॉनॉमिक्स मध्ये येईल, त्याच्यानंतर करंट मध्ये येईल. तर ह्याचे महत्वाचं आपल्यासाठी काय काय आहे, की ह्या निवडणुका झालेल्या आहेत. तर ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत बघा, की देशात सर्वात जुनी महानगरपालिका कोणती होती, तर ती मद्रास महानगरपालिका असल्या दिसून. राज्यातील सर्वात जुनी कोण आहे, तर ती मुंबई असल्या दिसून येतं. भारताचे सर्वात श्रीमंत कुठले आहे, तर ती मुंबई, तुम्ही माहितीच आहे तुम्हाला. क्षेत्रफळाने बघा, क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे, तर ती पुणे महानगरपालिका असल्यास दिसून येतं. आपल्याला सरळ प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर जॉग्राफीमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जाणार आहे, की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत, तर ते माहिती आहे आपल्याला, की ठाणे जिल्ह्यामध्ये किती आहेत, त्या 6 आहेत. बघा, हे ठाणे जिल्हा आहे, ठाणे जिल्ह्यात 6 महानगरपालिका आहेत. हा जॉग्राफीमध्ये करंटचा अभ्यास करताना काय करायचं आहे, तर सर्व गोष्टी आपल्याला, की सर्व विषय बघा, की प्रिडिक्शन काय असेल अशा प्रकारेच आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. तर हे आपल्या तुम्हाला ही डायग्राम पण अशी का दाखवली, की बाबा पोलिंग बूथ वगैरे तुमच्या लगेच लक्षात येईल, त्याच्यामुळे हे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतरचं बघा, आता शांती विधेयक. आता हे कशा संबंधी आहे, शांती विधेयक 2025 असं एक संसदेमध्ये बिल आलेलं आहे. आणि आता शांतीवरनं आपल्याला काय वाटेल, शांततेसंबंधी काहीतरी आहे, तर तसंच आहे मित्रांनो. तर शांततेसंबंधीच हे विधेयक आहे. तर बघा, सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, शांती असा त्याचा
शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे, हा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला आयोग असंच प्रश्न विचारतो की पाठीमाग एका परीक्षेमध्ये ग्रुप बी सीच्याच काय विचारलं होतं की नीती आयोगाचा लॉंग फॉर्म विचारला होता, तसं ह्याचा शांतीचा सुद्धा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. बघा झालेल्या परीक्षेमध्ये पण याच प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्याला मान्यता दिली आहे. तर काय होणार आहे बाबा, या शांती विधेयकाचा उद्देश काय आहे? तर आपल्याला खाजगी सहभाग, नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांना 49% पर्यंत इक्विटी त्यांचा भागीदारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्या विधेयकामध्ये. त्याच्यानंतर काय बघा, ही 2047 विकसित भारत 2047 जे आपण म्हणतो ना, त्याच्यात बघा पाठीमागात आत्ता काय बघितलं आपण की सर्वांना विमा कुठल्या वर्षापर्यंत देणं गरजेचं आहे, तर तो 2047 असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर येथे काय केलंय बघा, 2047 चे लक्ष्य सांगितले. त्याच्यामध्ये काय भारताला काय करायचंय, 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जाचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. प्रश्न असाच येणार की 100 मेगावॅट, गिगा गिगा आहे बघा, गिगावॅट अणुऊर्जा कधीपर्यंत उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर ती वर्ष विचारलं जाऊ शकतं. किंवा 2000 असा पण प्रश्न विचारला जाईल की 2047 पर्यंत भारताला शांती विधेयकानुसार किती गिगावॅट ऊर्जा निर्माण करायची आहे, तर तुम्हाला 100 गिगावॅट हे माहीत असणं अपेक्षित आहे. 2047 माहीत असणं अपेक्षित आहे. ह्या डिटेल माहिती काय गरजेची आहे का, तर नाही. आपल्याला प्रश्न साधे सरळ वन लाइनिंग बघा, आपला 1 तासाचा पेपर आहे, 1 तासामध्ये असेच प्रश्न विचारले जातात. हे 2047 विचारलं जाईल, 100 गिगावॅट विचारलं जाईल, शांती विधेयक काय आहे विचारलं जाईल, आणि लोकसभेने त्याला कधी मान्यता दिलेली आहे. केंद्रीय कॅबिनेटनी मान्यता देऊन लोकसभेने किती 17 डिसेंबर आणि राज्यसभेने 18 डिसेंबर असंच विचारलं जाणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. दायित्व मर्यादा वगैरे जास्त डीप मध्ये आपल्याला करायचं आहे का, तर नाहीये. आपला हेच प्रयत्न आहे की तुम्हाला डायरेक्ट उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल आणि चांगला कंटेंट एकाच लेक्चरमध्ये कसा विचारला जाईल. बघा कितीतरी मार्केटमध्ये बुक आहे, सर्वांचा अभ्यास करून हे आपण बनवलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता एवढंच लक्षात ठेवायचं बघा, विकसित भारत शिक्षा अधिनियम विधेयक असं एक विधेयक मांडलं आहे. तर याचा उद्देश काय आहे बघा, की उद्देश आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्याला मान्यता दिली आहे, पण ज्या आपली युजीसी असेल, त्याच्यानंतर बघा AICTE असेल, त्याच्यानंतर ही जी संस्था आहे कुठली बघा NCTE असेल, ह्या ज्या विविध संस्था आहेत शिक्षण क्षेत्रामधल्या, ह्या सर्व संस्थांचं एकत्रीकरण करून एकत्रित नियामक स्थापन करण्याच्या उद्देशाने हे काय केलेलं आहे, आपण विकसित भारत शिक्षा अधिनियम विधेयक आणलेलं आहे. एवढंच माहित असणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्याच्यासोबत ह्याच्या बाहेर काय ठेवलेलं आहे बघा, तर 2 गोष्टी, मेडिकल आणि लॉ महाविद्यालय जी आहेत किंवा वैद्यकीय आणि कायदे महाविद्यालय या बिलाच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे या संबंधी आपल्याला 2च फॅक्ट माहित पाहिजेत की हे असं एक विधेयक आहे, कशासाठी आणलेलं आहे त्या गोष्टी, आणि दुसरी गोष्ट त्याच्या अपवाद त्याला काय आहेत एवढं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, आता महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 असं एक महाराष्ट्र राज्याने लोकायुक्त विधेयक आणलेलं आहे की लोकायुक्त सुधारणा विधेयक आणलेलं आहे. तर आपल्याला बेसिक माहिती काय आहे बघा, ही माहिती आपल्याला असणे. महाराष्ट्राचा मूळ लोक आयुक्त कायदा कधीचा होता, 1971चा कायदा होता. त्याच्यानंतर पहिले लोकायुक्त कोण होते, तर बघा न्यायमूर्ती SP कोतवाल हे महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त होते. त्यानंतर हे विद्याधर कानडे सध्याचे लोकायुक्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अजून काय माहिती आहे बघा, की लोकायुक्त सादर करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे, पण लोकायुक्त कायदा करणारे पहिले राज्य जर विचारलं तर ते ओडिसा असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे बिल कधी आणलं होतं, 2023 ला आणलं होतं, पण राष्ट्रपती समोर होतं, त्यांनी काही तरतुदी केलेलं आहे. या विधेयकात कोणाचा समावेश आहे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि असेच आपल्याला छोटे छोटे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर बघा, आता परत हे 4 कामगार संहिता आहेत बघा, कुठल्या विविध आपल्या देशामध्ये विविध कायदे होते, पण त्याचे एकत्रीकरण
फक्त आपण ह्या 4 कामगार संहिताची अंमलबजावणी केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 रोजी 4 कामगार संहिताचे अधिसूचित केले. देशातील विद्यमान 29 कायदे एकत्रित करून 4 संहिता करण्यात आलेल्या आहेत. तर ही तारीख आपल्यासाठी महत्वाची बघा, 21 नोव्हेंबर 2025 ही तारीख खूप आपल्यासाठी महत्वाची. का तर ही चार ज्या संहिता आहेत कामगार संहिता त्या अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला सरळ विचारलं जाईल की 4 अधिसंहिता कधी बाबा, तर आपल्याला ती तारीख माहित असणे पाहिजे आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत. फक्त त्यांची नावं लक्षात ठेवा. कोणत्या आहे? वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंधित संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा संहिता 2020 आणि सामाजिक सुरक्षा संहिता 2020. एवढंच माहित असणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यात बघा डायरेक्ट आपल्याला फक्त ही तारीख महत्वाची आहे, ती लक्षात तुम्ही ठेवा. त्यानंतरचं बघा, आता खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा की असे प्रश्न आपल्याला आयोग विचारतात थेट किंवा पॉलिटीमध्ये येतील. एक तर पॉलिटीमध्ये, पॉलिटी रिलेटेडच्या पॉलिटी संबंधी करंट आहे त्याच्यामुळे त्यात सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथं काय विचारलंय बघा, बिहार विधानसभा निवडणूक 2025 विचारले. 2025 बिहार निवडणुका, तिथं एनडीएची सत्ता आली, हे इथपर्यंत आपल्याला सर्वांना माहिती असतं. पण ह्यात काही थोडक्यात महत्वाच्या बाबी आहेत बघा. निकालाचा सारांश आपल्याला एखाद्या दिवस विचारला जाऊ शकतो की कुणाला किती जागा मिळाल्या आहेत, तर ते आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. तर बघा, ही विधानसभा 18वी बिहारची विधानसभाची निवडणूक होती. ही 18वी आपण एक लक्षात ठेवा, 18वी. त्यानंतर बघा जागा किती आहेत, आपल्याला पॉलिटीमध्ये पण ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की जागा बिहार विधानसभेत किती आहेत, तर त्या 243 असल्यात दिसून येतं. त्याच्यानंतर काय विचारलं जाईल, तर बघा ह्यात एनडीएला किती जागा मिळाल्या आहेत, ते तर 202 जागा मिळाल्या आहेत. दुसऱ्या आघाडीला 35 जागा मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर ह्यात बीजेपी सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, 89 जागा. त्याच्यानंतर बघा जेडीयूला 85 जागा मिळालेल्या आहेत, आरजेडीला 25 जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. हे आणि इथं एक महत्वाची फॅक्ट काय आहे बघा, मैथिली ठाकूर बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार. कारण मैथिली ठाकूर ह्या खूप मोठ्या गायिका आहेत, त्यामुळे आपल्याला सर्वांना माहित असतात, म्हणून त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात तरुण आमदार किती, त्यांचं वय आहे 25 वर्ष. तर कोण आहेत बिहारमधल्या सर्वात तरुण आमदार, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशाच प्रकारचे छोटे प्रश्न विचारत असतं. नितीश कुमार बघा, त्यानंतर भाजपची सत्ता आली, एनडीएची सत्ता आल्यानंतर नितीश कुमार हे नाव खूप चर्चेत आहे सध्या. कारण ते आता पुढे आता बघा जानेवारी 2026च्या आसपास त्यांनी राजीनामा दिला आहे. पण आपण हे का करतोय, कारण त्यांच्यावर प्रश्न आलाच तर कसा येऊ शकतो बघा. विक्रमी 10व्यांदा ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हा, की जेव्हा इंडियाचं सरकार आलं त्या बिहार निवडणुकामध्ये, तेव्हा ते 10व्यांदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यासोबत मुख्यमंत्री शपथ, आणि ते 22वे मुख्यमंत्री आहेत बघा बिहारचे. ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण जे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत हे 22वे असतील तर 23वे असतील, असं सुद्धा विचारलं जाईल की जे आता सम्राट चौधरी जे आहेत तिथले मुख्यमंत्री, ते कितवे मुख्यमंत्री आहेत. असं छोटे प्रश्न आयोग आपल्याला विचारत असतं आणि ते आपण फक्त फॅक्च्युअल डाटानुसार चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर बघा, आता ह्या काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बघा. एक वन लाईनिंग महत्वाच्या घडामोडी आपण कशा सांगतो बघा, की एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही बघा, की महत्वाच्या राजकीय घडामोडी डिसेंबर मधल्या काय काय महत्वाच्या होत्या बघा. तर एक सगळ्यात महत्वाचं IMP, हे खूप IMP आहे बघा. PMO चे नामकरण, प्राईम मिनिस्टर ऑफिस जे आहे ना, प्राईम मिनिस्टर ऑफिसचं नामकरण काय केलेलं आहे बघा, पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून सेवा तीर्थ लक्षात ठेवायचं आहे. इथं आयोग आपल्याला फसवू शकतं. सेवा तीर्थ आहे ना, तिथं वेगळं पर्याय देऊ शकतं. त्यामुळं PMOचं एक सरळ एका वाक्यात जर प्रश्न विचारला, PMOचं नामकरण काय करलेलं आहे, तर ते सेवा तीर्थ करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ते आता त्यानंतर पुढील प्रश्न, वन लाईनिंग प्रश्न काय आहे, उत्तराखंड जे राज्य आहे त्याला 25 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर बघा, राज्याची स्थापना कधी झाली होती, आपल्याला माहिती आहे की 28 राज्य आहेत. पॉलिटीमध्ये आपण खूप चांगला अभ्यास केलेला आहे की राज्यांचा क्रम पण लक्षात ठेवलेला आहे. उत्तराखंड राज्याला जी आता 25 वर्ष झाले आहेत, असं पण प्रश्न विचारले खालीलपैकी कोणत्या राज्याला 25 वर्ष झालेले आहेत, तर ते आपल्याला उत्तराखंड माहित असणं गरजेचं आहे. उत्तरांच्या आधी त्याचं नाव होतं, त्याच्यानंतर त्याचं नाव बदलून उत्तराखंड करण्यात आलेलं आहे.
आता हे एक फॅक्ट खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी बघा. कर्नाटक राज्याने हेट स्पीच विरोधी विधेयक आणलेलं आहे. जी हेट स्पीच असतात, विविध ह्याच्यावर जे विधानं केली जातात त्याबद्दल कर्नाटक राज्याने हेट स्पीच विधेयक, द्वेषपूर्ण भाषण फौजदारी गुन्हा ठरणार आहे बघा कर्नाटक राज्याने अशा प्रकारे. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणतं राज्य आहे की त्यांनी हेट स्पीच विरोधी विधेयक आणलेलं आहे, तर ते आपल्याला कर्नाटक राज्य माहीत असणं अपेक्षित आहे. आणि एक असा सरळ साधा प्रश्न येईल वन लाईनर की कोणत्या राज्यांनी, तर कर्नाटक राज्य आपण लिहायचं आहे. आता बघा राजस्थान राज्याने काय केलंय, डिजिटलायझेशन बघा, मतदार याद्याचे 100% डिजिटलायझेशन झालेलं राज्य कोणतं आहे, तर ते राजस्थान राज्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्याला बघा असं जर विचारलं पर्याय पहिला केरळ दिला तर आपण केरळ लगेच लिहून टाकतो की केरळ सर्वीकडे पहिला असतंय, पण लक्षात नीट ठेवा की राजस्थान हे राज्य आहे की मतदार याद्यांचे 100% डिजिटलायझेशन करणारे कोणते राज्य आहे, तर ते राजस्थान हे राज्य आहे. आणि हेट स्पीच विरोधी विधेयक आणणारं राज्य कोणतं आहे, तर ते कर्नाटक आहे. त्यानं आंध्र प्रदेश, नवीन जिल्हे बघा, आंध्र प्रदेशात 3 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आलेले आहेत. हा का घेतला आपण, तर बघा राज्यसेवा जी झाली आपली 31 मेला पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये सरळ प्रश्न विचारला जातो, गोव्यामध्ये खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा झाला आहे. त्याच्यामुळं आंध्र प्रदेशातले 3 जिल्हे कोणते आहेत, तर ते बघा पोलावरमम, मार्कापुरम आणि मदनपल्ले असे 3 जिल्हे आहेत. ते एकूण जिल्हे आता 29 त्या राज्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढील बघा, आता बघा केरळ राज्य आहे, केरळचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे आणि त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचं आपल्याला दिसून येतं. तर केरळचं नवीन नाव काय केलेलं आहे बघा, तर केरळम. केरळचं नाव आता केरळम करण्यात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला इथं सुद्धा प्रश्न सरळ येईल की केरळचं नवीन नाव काय करण्यात आलं आहे, तर बघा ह्याची फॅक्च्युअल माहिती काय आहे, तर 24 फेब्रुवारी 2026 सेवा तीर्थ, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं पीएमओचं नाव काय केलेलं आहे आपण, सेवा तीर्थ केलेलं आहे. झालेल्या पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये केरळचं नाव केरळम असं करण्यात आलेलं आहे. आणि तो संसदेला अधिकार आहे बघा कुठल्या कलमानुसार, तर कलम 3 जे आहे, या कलम 3 नुसार काय काय संसद करू शकते बघा. आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की संसद नवीन राज्य तयार करू शकते, त्यासोबत राज्यांचं नाव चेंज करू शकते. तर केरळचं नाव त्यांनी केरळम करण्यात आलेलं आहे. आणि केरळ विधानसभेने कधी मागणी केली ती 24 जून 2024 ला ती मागणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. बदला ठराव केला. यापूर्वी असं कधी झालंय, तर बघा 2011 मध्ये ओरिसाचं ओडिशा असं नामकरण करण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगालची पण ममता बॅनर्जी यांच्या काळात मागणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आता हे आपण लक्षात ठेवायचं, काय काय केरळम, त्याच्यानंतर कलम 3, त्याच्यानंतर सेवा तीर्थ पीएमओचं नाव, त्याच्यानंतर काय ओरिसाचं ओडिसा करण्यात आलं होतं कधी 2011 साली. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघा महाराष्ट्र जिल्हा पंचायत आणि ह्यांच्याबद्दल प्रश्न येईल का, आपण इथं काय घेतलं आहे, तर खूप दिवसांनी निवडणुका झाल्या होत्या, चर्चा होती, म्हणून फक्त बेसिक म्हणून घेतलेलं आहे बरं का, की ह्याच्यात प्रश्न येण्याचे चान्सेस कमी जरी असले पण हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण आयोग कोणत्या टॉपिकवर कधी प्रश्न विचारेल हे आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्या, तर बघा आता हे एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की 12 जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या. ही एक महत्वाचं आहे, 12 जिल्हे बघा, की संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या असं जर विचारलं ते काही अडचण आहे त्याच्यामुळे नाही झालेलं, पण 12 जिल्ह्यामध्ये. आणि 125 पंचायत समितीमध्ये, जिल्हे 12, 125 पंचायत समिती यांच्यामध्ये निवडणुका झाल्या. निकाल वगैरे एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा की महायुतीने 552 जागा जिंकल्या आहेत, हे सुद्धा विचारलं जाणार नाहीये, पण आपल्याला बेसिक माहित असावं, जर विचारलंच तर आपण हे करायचं आहे. त्यानंतर बघा पुढे महानगरपालिका निवडणुका, हे सुद्धा महत्वाचं आहे. 29 महानगरपालिका आहेत बघा आपल्या महाराष्ट्रात, एमएच मध्ये 29, हे महत्वाचं आहे बघा, 29 महानगरपालिका. कारण 2 महानगरपालिका नव्याने निर्माण झाल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. कोणत्या 2 आहेत बघा, इचलकरंजी आणि दुसरी जी जालना, ह्या 2 महानगरपालिका आहेत, त्यांच्यात पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या. असं एवढं प्रश्न डीप मध्ये जाऊन विचारला जाणार नाहीये, पण जास्तीत जास्त एवढंच विचारलं जाईल की किती महानगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या,
ते 29 आहे आणि जिल्हा परिषद 12, पंचायत समित्या 125 एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा हे खूप महत्वाचं, ह्याच्यावरती प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत. काय बघा, हे केरळ नेटिव्हिटी कार्ड विधेयक. केरळ राज्याने नेटिव्हिटी म्हणजे रहिवासी असण्याचं केरळ स्वतःच एक विधेयक आणलेलं आहे. तर त्यांनी काय केलंय बघा केरळ राज्याने, तर केरळ विधानसभेने 24 फेब्रुवारी 2026 विधेयक मंजूर केले. केरळमधील रहिवासी केरळीयन म्हणून ओळख प्रस्थापित करण्यासाठी कायदेशीर वैध दस्तऐवज म्हणून तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून एक त्या राज्यांनी स्वतःच असं केरळीयन म्हणून ओळख आपल्या नागरिकांची करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे. तर एवढं लक्षात ठेवायचंय, नेटिव्हिटी कार्ड विधेयक कुठल्या राज्याने आणलं आहे, तर ते केरळ राज्याने आणलं आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. पात्रता काय बघा, ती एवढं डीप मध्ये आयोग जाऊन विचारणार नाही आहे. कार्ड स्वरूपी आहे, कायमस्वरूपी आणि डिजिटल ओळखपत्र म्हणून ते ओळखलं जाणार आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये 28 जानेवारीला एक दुर्घटना घडली. त्यामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुनीत्राताई पवार यांनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या 11व्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बघा त्या 11व्या, एकूणात 11व्या आहेत आणि महिलांमध्ये त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांच्याबद्दलची जरा बेसिक माहिती बघा. त्यांचा जन्म वगैरे झाला, त्या कुठल्या संस्थेच्या राज्यसभा सदस्य असल्याचं दिसून येतं. आपल्याला आयोग फसवू शकतं की लोकसभेच्या त्या सदस्य होत्या. ते लक्षात ठेवायचं आहे की त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे खाती कुठली होती वगैरे. आणि त्यानंतर एक महत्वाची बघा त्यांच्याबद्दलचीच माहिती आहे की शरद पवार, अजित पवार आणि त्यानंतर त्या तिसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. म्हणजे दोन गोष्टी यांच्याबद्दल खूप महत्वाच्या आहेत की त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण असं विचारलं तर बघा महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री कोण जर विचारलं तर आपल्याला सुनीत्राताई पवार यांचं नाव माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्या कितव्या आहेत हे एक फॅक्ट खूप महत्वाचे. त्या 11व्या आपण नीट लक्षात ठेवा, 11व्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ह्या तीन गोष्टी त्यांच्याबद्दल माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ती तारीख सुद्धा आपण लक्षात ठेवा की 26 फेब्रुवारी 2026 ला त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या गोष्टी त्यांची शपथविधी एवढी ऐतिहासिक तारखा वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तर राष्ट्रवादी पक्षाबद्दलची थोडीफार माहिती इथे आहे बघा की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कधी झाली. खूप चर्चेमध्ये हा पक्ष असल्यामुळे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे की 99 मध्ये ह्या पक्षाची स्थापना झाली होती. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट झाले. त्यासोबत ह्या गोष्टी आपल्याला सर्व माहिती आहेत, पण एवढं आपल्याला डीप मध्ये करायची गरज नाहीये. आणि महाराष्ट्राचे प्रमुख उपमुख्यमंत्री जे झालेले आहेत, गोपीनाथ मुंडे होते, छगन भुजबळ होते, अजितदादा पवार 6 वेळा. बघा आपण निधन वार्तामध्ये अजितदादा पवार यांची माहिती घेणारच आहोत, पण ते 6 वेळा होते. देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर सुनीत्राताई पवार. तर पहिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होते तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर बघा मणिपूर राज्याबद्दलची ही माहिती आहे की मणिपूर बद्दल काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मणिपूर मागच्या 3-4 वर्षामध्ये खूप चर्चेत असलेलं राज्य आहे की तिथं राष्ट्रपती राजवट असेल किंवा तिथले मुख्यमंत्री तिथले जे दंगले असतील ह्याच्याबद्दल हे राज्य खूप चर्चेत होतं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर मणिपूर बद्दलची काय काय माहिती सांगू शकतो आपण. तर बघा मणिपूरचं पहिली गोष्ट वाय खेमचंद सिंह जे बीजेपीचे आहेत ते मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे नाव महत्वाचं आहे बघा. आयएमपी म्हणून वाय खेमचंद्र सिंह हे नाव, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री. तर त्यांनी शपथ घेतलेले आहे. त्यानंतर बघा 13वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. ते कितवे मुख्यमंत्री आहेत मणिपूरचे तर ते 13वे मुख्यमंत्री असल्याचं दिसून येतं. त्यानंतर बघा त्यांचा मतदारसंघ वगैरे राष्ट्रपती राजवट एवढे दिवस लागली होती आणि तिथं मणिपूर राज्यामध्ये जो समस्या निर्माण झाली होती 2 समूहामध्ये, त्या समस्येबद्दलचं वर्णन आपल्यासाठी परीक्षेसाठी ग्रुप सीच्या काय महत्वाचं आहे. एक 1 लाईनिंग प्रश्न आला तर हे मुख्यमंत्र्याचं नाव आणि ते कितव्या क्रमांकाचे आहेत ह्या 2 गोष्टी अपेक्षित आहेत. त्यानंतर बघा
आता हे मणिपूर राज्य आहे, एवढं चर्चेत होतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे, की राजधानी काय आहे, त्याची इम्फाळ आहे. त्याच्यानंतर विधानसभेत किती लोक आहेत, तर 60 जणांची विधानसभा आहे. आणि हे 2 कलम आपल्याला आता मुख्यमंत्रीचं पाहिलं म्हटल्यानंतर मुख्यमंत्री कुठल्या कलमानुसार, तर 164 आणि 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. ह्या 2 कलमांचा पण आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं बघा नॅशनल आता नेवा हे खूप चर्चेत असतं बघा. नेहमी आपल्याला प्रत्येक करंट अफेअरच्या पुस्तकामध्ये हे कुठं ना काय गोष्ट घडलेली असते. तर आता ही घटना काय घडलेली आहे बघा, ही तुम्ही लक्षात घ्या, की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काय केलेलं आहे, 7 फेब्रुवारी 2026 रोजी बिहार विधानसभेत नेवाचे उद्घाटन केले. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की ही तारीख दिली जाईल आणि विचारलं जाईल ओम बिर्ला यांनी कोणत्या विधानसभेत केलं आहे, तर ती बिहार विधानसभा आपण लक्षात ठेवायचं आहे. विधानसभेचा का कुठलं मुहूर्तावर केलंय, तर 105वा स्थापना दिवस होता बघा विधानसभेचा, त्यानुसार केलेला आहे. नेवा हे डेटा NICच्या मेघराज क्लाउड, हे क्लाउड सुद्धा विचारलं जातं, की नेवा चा संपूर्ण डेटा NICच्या कोणत्या क्लाउडवर आहे, तर ते मेघराज क्लाउड. मेन्स मध्ये हा अशा प्रकारचे प्रश्न आहेत. सायन्स टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. बिहार विधान परिषद तारीख वगैरे आहे ते, आणि पहिलं राज्य विचारलं जाऊ शकतं बघा हे नेवा, की नॅशनल विधान ऍप्लिकेशन कोणत्या राज्यांनी लागू केलं होतं, तर ते नागालँड हे राज्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवा, नागालँड या राज्याने केलेलं आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये हे लागू केलेलं आहे का, तर हो नाही असं तुम्ही मला नक्की कळवा. त्यानंतर पुढील बघा, आता बघा ही जलविवाद आहे. जलविवाद, आता आपल्याला प्रश्न कसा येईल बाबा, की पेन्नार नदी जलविवाद, लवाद स्थापनेचे निर्देश. ही पेन्नार नदी कुठे उगम पावते? आता भूगोलामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. सर्वोच्च न्यायालय निर्णय आहे 2 फेब्रुवारीला न्यायमूर्ती विक्रमदास व अंजारिया यांच्या खंडपीठाने तमिळनाडू कर्नाटक जलविवाद स्थापन करण्यात निर्देश दिले. कोणत्या राज्याचा वाद आहे हा पेन्नार नदीसाठीचा, तर तमिळनाडू आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये वाद आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की पेन्नार नदी जलवाद कोणत्या 2 राज्याच्या संबंधी आहे, तर ती 2 राज्य आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा नदी कुठं, नंदी टेकड्यावर कर्नाटकात वगैरे उगम पावते, हे आपल्याला बेसिक माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर तमिळनाडूमधील दुसरी सर्वात लांब नदी आहे, तर पहिली कोणती आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो लगेच. त्यानंतर बघा घटनात्मक काय गोष्टी घडतात बाबा, की असं जलविद्युत स्थापन करायचं असेल तर 262 कलम जे आहे, आंतरराष्ट्रीय नद्यांच्या पाणी वाटपाच्या विवादासाठी संसदेचा कायदा करण्याचा अधिकार, आणि कलम 131 नुसार राज्य सर्वोच्च न्यायालयात थेट दाद मागू शकतात असे जलविवादाबद्दलचं जर असेल तर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, पेन्नार नदी जलविवाद कुठल्या राज्यामध्ये आहे, तर ते आपल्याला माहित आहे, कर्नाटक तमिळनाडू. नदीचा उगम कुठं होतो, तमिळनाडूमध्ये कितव्या क्रमांकाची नदी आहे, ह्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा एक सुप्रीम कोर्टचा खूप महत्वाचा निर्णय आलेला आहे, की कलम 21 नुसार सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे बघा, की मासिक पाळी दरम्यान आरोग्याचा हक्क, हे आपल्याला माहिती आहे जीवित व स्वातंत्र्याचा हक्क जे कलम 21 मध्ये देण्यात आलेला आहे, त्याच्यात सुप्रीम कोर्ट 30 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकालात मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता हा कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकार असल्याचे घोषित केले. हे महत्वाचं आहे, की मासिक पाळीच्या दरम्यान आरोग्याचा हक्क हे कलम 21 नुसार मूलभूत हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टने घोषित केलेलं आहे. तर ह्याच्याबद्दलचे विविध सुप्रीम कोर्ट आरोग्याच्या हक्काबद्दलचं किंवा मूलभूत 21 अंतर्गत मूलभूत हक्क कोणते कोणते आहेत असे वेळोवेळी घोषित करत असतात, ते आपल्याला माहित असणं अपेक्षित असतं. तर त्यानंतर UGC बघा, हे UGCचं एक बिल आलं होतं मित्रांनो, समता नियम 2026, त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तर आपल्यासाठी परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे बघा, UGCने हे सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारी UGCच्या समता नियमांना इक्वेलिटी रेग्युलेशन स्थगिती दिली. उच्च शिक्षण संस्थांमध्ये SC ST OBC जे SC ST OBC विद्यार्थ्यांना अधिक कठोर उपाययोजना राबवण्याचा मूळ उद्देश होता, पण सुप्रीम कोर्टने त्यात भेदभाव होतो असल्यामुळे वगैरे त्याला स्थगिती दिली आहे. तर आपल्या परीक्षेसाठी ह्याच्यात काय काय तरतुदी
अँटी डिस्क्रिप्शन सेल स्थापन केली जाणार होती, इक्वॅलिटी ऑफिसर असणार होता आणि वार्षिक अहवाल, अशा गोष्टी होत्या. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत की बाबा ह्याला स्थगिती का देण्यात आली, तर ह्या गोष्टी होत्या, त्याच्यात भेदभाव होणार होता का किंवा विरोध झाल्यामुळे हे स्थगिती देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं बघा, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, ह्याच्यावरती प्रश्न येण्याचं अपेक्षित आहे. कारण आता बघा, हे जेव्हा आपण 2025 ची घडामोड आहे तेव्हा काय म्हणतात हे की कर्नाटकचे जे मुख्यमंत्री होते सिद्धरामय्या, कर्नाटकातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवलेलं त्यांनी आहे. पण ही कधीची बातमी आहे? 7 जानेवारी 2026 रोजी देवराज अर्ज जे होते त्यांचा कार्यकाळ होता 7 वर्ष आणि 239 दिवस. दिवसाचा विक्रम मोडला. ते अहिदा वगैरे अल्पसंख्याक जातीचे वगैरे आहेत, ही गोष्ट महत्वाची नसून ह्यांना काढून आता डी शिवकुमार जे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे ही बातमी महत्वाची ठरते की सर्वात जास्त कार्यकाल भूषवणारे मुख्यमंत्री कोण होते, तर सिद्धार्थरामय्या हे कर्नाटकचे सर्वात जास्त कार्यकाल भूषवलेले मुख्यमंत्री होते. तर आपल्याला जर पुढे जाऊन विचारलं की सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते आपल्याला ओबियसली माहित आहे. जे सिक्कीमचे मुख्यमंत्री होते कोण, पवन कुमार चामलिंग, ते किती वर्ष बघा, त्यांनी 24 वर्ष आहेत. त्यानंतर कोण आहे, नवीन पटनायक ओडिसाचे मुख्यमंत्री, त्यानंतर ज्योती बसू पश्चिम बंगालचे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कर्नाटकचे किती वर्ष, आता हे जाऊन त्यांच्या जागी कोण आलेलं आहे, तर डी शिवकुमार आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, काँग्रेस पक्षाने त्यांच्यात बदल केलेला आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते डी शिवकुमार असले दिसून येतं. त्याच्यामुळे सर्वात जास्त कार्यकाळ कोणी बसवलेला आहे, तर विचारलं तर आपण हे उत्तर द्यायचं आहे. तर किती वर्ष वगैरे एवढं डीप मध्ये विचारलं जाणार नाही. त्यानंतरच बघा, आता इलेक्शन कमिशनचं हे बघा की काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI नेट हे एक ऍप आहे, एकात्मिक डिजिटल निवडणूक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म तर काय केलंय त्यांनी बघा, तर एवढंच विचारलं जाईल, ECI नेट कशा संबंधी आहे, तर आपल्याला माहित पाहिजे की एकात्मिक डिजिटल निवडणूक प्लॅटफॉर्म आहे बाबा तो. तर काय, भारतीय निवडणूक आयोगाने, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने IICDME परिषदेत, एक परिषद झाली होती भारत मंडपम इथे, अनावरण केले. नागरिकांना, उमेदवार, निवडणूक अधिकर्ता यांना एकाच मंचावर, म्हणजे पारदर्शकता, निवडणुका पारदर्शकता होण्यासाठी हे सुरू केलेलं आहे डिजिटल. त्यात काय काय आहे बघा, ह्याच्यात बहुभाषिक आहे, ते 22 भारतीय भाषांचं उपलब्ध आहे. किती भाषांमध्ये? 22 भारतीय भाषांमध्ये. शेड्यूल 8 मध्ये किती भाषा आहेत? 22 भाषा आहेत. त्याच आहेत का? तसं नाहीये. ते कोणत्या कोणत्या भाषा ते पहा. सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे बघा, ECIच्या 40+ ऍप आणि वेब एकत्रित करणारा जगातील सर्वात निवडणूक सेवा देणारा प्लॅटफॉर्म आहे. कुठला? ECI नेट. त्याच्यानंतर काय, बिटा चाचणी काय असते, बिहार निवडणुकीत आणि SIR दरम्यान यशस्वी चाचणी हे घेण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. कधी केलं, कधी घोषणा केलेली आहे, त्याच्यानंतर काय नाव आहे, आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात, किती भाषांमध्ये आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील बघा, पाडू मशीन. आता पाडू मशीनचं विचारणं अपेक्षितच आहे बघा, की पाडू मशीन म्हणजे काय. तर त्याचा एक कसा प्रश्न येईल बघा, पाडू मशीन. आता लॉंग फॉर्म काय आहे, तर बघा लॉंग फॉर्म काय आहे, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिजिटल युनिट. हे लक्षात ठेवा तुम्ही, पाडू प्रिंटिंग ऑक्झिलरी डिजिटल युनिट. एक झालं प्रश्न, इथं एक कंप्लीट झाला की लॉंग फॉर्म काय येईल. त्याच्यानंतर EVM मशीन आहे, कंट्रोल युनिट बिघाड झाल्यास, म्हणजे पाडू मशीन का वापरायची, तर ह्या EVM मध्ये बिघाड झाला कंट्रोल युनिट मध्ये, तर त्याची प्रिंट काढण्यासाठी, स्क्रीन बंद झाल्यास निकालाची प्रिंट डिस्प्ले मिळवण्यासाठी ही पाडू मशीन वापरलेलं आहे. पाडूचा लॉंग फॉर्म आपल्याला माहित झाला. त्याच्यानंतर काय, हे इतिहासातल्या पहिल्यांदा काय, EVM कुठं वापरलं, पहिल्यांदा 1982 मध्ये केरळमध्ये वापरलं. त्याच्यानंतर बघा व्हीव्हीपॅट, जे आपल्या EVM संबंधी आहे, ते कुठं 2013 मध्ये नोकरेक नागालँड मध्ये वापरलं होतं. आणि पाडू
चा पहिला वापर कुठं केलेला आहे तर बृहमुंबईची जी महानगरपालिका निवडणूक झाली होती 2026 तिथं वापर केलेला आहे. कारण महाराष्ट्रात वापर केलेला आहे, त्यात मुंबई महानगरपालिकेत केलेला आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं ठरतं. आणि ह्याचं येणाऱ्या परीक्षेला किंवा कोणत्या तरी ह्या वर्षातल्या परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाणारच आहे बघा. पाडूचा लॉंग फॉर्म विचारतील, ते पहिल्यांदा कुठं वापरलं विचारले जातील आणि ते काय आहे ते विचारलं जाईल. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा न्यायव्यवस्था ह्याच्याबद्दल एक आहे की भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणतं आहे. एवढा साधा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर बघा ते कुठलं आहे, कलपेट्टा, वायनाड, केरळ. जे कलपेट्टा शहर आहे, जे जिल्ह्याचं ठिकाण आहे, त्या कलपेटा तिथलं न्यायालय हे भारतातील कसलं पहिलं पेपरलेस न्यायालय. बघा एक गोष्ट लक्षात घ्या की हा प्रश्न येणारच आहे. बघा IMP आपण असे सगळे IMP टॉपिक एकत्र कलेक्ट केलेले आहेत. तर काय, कलपेट्टा जिल्ह्यातील वायनाड, केरळ येथील जिल्हा न्यायालय भारतातील पहिले पूर्ण कागद विहिरीत जिल्हा न्यायालय म्हणून स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि कधी बघा 6 जानेवारी 2026 रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश कुठले आहेत, सूर्यकांत यांनी त्याचे उद्घाटन केलेलं आहे. कुठं आहे ते, कलपेटा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राज्य लक्षात ठेवा, केरळ. त्याचं उद्घाटन कुणी केलेलं आहे. आयोग इथं मुद्दाम आपल्याला काय फसवतं की पंतप्रधानांचं किंवा तेथील मुख्यमंत्र्याचं नाव देतं, पण आपण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, तर ते भारताचे CJI जे आहेत कोण, सूर्यकांत, त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. कोठे आहे ते, कुठले न्यायालय, तर कलपेटा. आणि राज्य कोणतं आहे तर केरळ. ह्या 3 फॅक्ट आपण अशाच्या अशा लक्षात ठेवायच्या. प्रश्न हमखास ह्याच्यावरती येऊ शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. आता पेसा बद्दलचं आपण म्हणलं, पेसा ची पहिली परिषद ती विशाखापट्टणम येथे झाली होती. तर इथं काय विचारलंय, पेसा महोत्सव साजरा करण्यात आलाय. बघा पेसा महोत्सव कुठं केलता, तो ठिकाण आहे विशाखापट्टणम, तारीख आहे ही, आणि आयोजक मंत्रालय कोणतं आहे, ऑब्विसली पंचायत राज मंत्रालयाने ते आयोजित केला होता. आणि झारखंड हे राज्य आहे. बघा झारखंडमध्ये पेसा कायदा लागू करणार झारखंड हे 9वे राज्य आहे. प्रश्न कुठे येऊ शकतो, झारखंड हे कितवे राज्य आहे, 9वे राज्य आहे. कोणते 9वे राज्य आहे, ते झारखंड आहे. आणि त्याची हे कुठं बैठक झाली आहे तर ते विशाखापट्टणम येथे. 3 फॅक्ट लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा पेसा नियमावलीक्रम हे दिलाय. पहिल्यांदा कुठल्या राज्याने लागू केला होता तर ते आंध्र प्रदेश या राज्याने लागू केला. महाराष्ट्राने कधी लागू केला तर 2014 मध्ये महाराष्ट्राने लागू केला. नियम लागू न केले एकमेव राज्य आता फक्त 9 झालेलं आहे. किती राज्य आहेत शेड्यूल 5 मध्ये, ती 10 राज्य आहेत. पेसामध्ये 10 राज्य आहेत. एकमेव राज्य कोणतं राहिलेलं आहे तर ओडिशा या राज्याने अजून पेसा ऍक्ट लागू केलेला नाही आहे. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय बघा, मीटिंग कुठं झाली, त्याची बैठक कुठं झाली, विशाखापट्टणम. त्याच्यानंतर 9वं राज्य कोणतं आहे, झारखंड. त्याच्या समिती वगैरे आपण पहिलं. आणि त्याच्यानंतर पहिलं राज्य कोणतं होतं, आंध्र प्रदेश. कारण ह्या 9वे राज्य आहे त्याच्यामुळे पहिलं राज्य आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र कितव्या क्रमांकात आहे, 4थ्या क्रमांक. कधी, 2014. ह्या अशा प्रकारे आपल्याला फॅक्ट लक्षात ठेवायचे. आता एकमेव राज्य कोणतं राहिलं आहे तर ते ओडिशा हे राज्य राहिलं असल्याचं आपल्याला दिसून. म्हणजे असाच आपल्याला करंटचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याला लिंक आपण आपला जो मुख्य विषय आहे, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, यांना हे इंटरलिंक करायचं आहे. करंट बघा मस्त 15 मार्क येत असली तरी पण इतर प्रश्न पकडून करंटचं वेटेज जवळपास 30 मार्कापर्यंत जातं. कारण करंटच्या रिलेटेडच इतर प्रश्न पण विचारले जातात. त्यानंतर बघा आता जानेवारी फेब्रुवारी मधल्या ज्या छोट्या छोट्या 1 लाईन घडामोडी आहेत, शॉर्ट घडामोडी आहेत, ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. संसदीय मंत्री गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 23 फेब्रुवारी 2026 60 देशांसोबत संसदीय मंत्री गटाची स्थापना केली. तर आपल्याला तारीख विचारली जाऊ शकते, कोणी स्थापन केले, अध्यक्षांचं नाव विचारलं जाऊ शकतं, एवढंच. त्यानंतर UP राज्यपाल निवास, UPचे राज्यपाल निवास जे आहे त्याचं नाव बघा काय केलं त्यांनी,
राजभवन जे आहे आपलं राजभवन, पुण्यामध्ये पण इतर ठिकाणी पण राजभवन असतं, त्याचं युपी मध्ये जनभवन असं नामकरण करण्यात आलेलं आहे. आताच आपण पाहिलं पीएमओचं काय करण्यात आलेलं आहे, सेवा तीर्थ. तर त्याच प्रकारे बघा राजभवनचं नामकरण काय करण्यात आलं युपी मध्ये, जनभवन. लक्षात ठेवा तुम्ही की जनभवन हे राजभवनचं नामकरण कोणत्या राज्याने केलेलं आहे, तर ते उत्तर प्रदेश हे राज्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि बघा एआय फेसियल रिकग्निशन कुठली विधानसभा आहे, तर ती आंध्र प्रदेश ही विधानसभा असल्या दिसून येतं. आंध्र प्रदेश विधानसभेने 11 फेब्रुवारी 2026 रोजी आमदाराच्या उपस्थितीसाठी एआय आधारित प्रणाली सुरू केलेली आहे. ते देशातलं पहिली विधानसभा आहे. कुठली एआय फेस रिकग्निशन जे करण्याची सिस्टीम राबवणारी कोणती विधानसभा आहे, तर ती आंध्र प्रदेश ही विधानसभा असल्याचं आपल्याला दिसून येतं. आसाममध्ये बघा 3% आरक्षण देण्यात आलेलं आहे. कोणाला देण्यात आलेलं आहे, तर हे खूप महत्वाचं आहे की चहामाळा समुदाय आणि आदिवासी सरकारी नोकऱ्यामध्ये जी चहा मळेवाल्याचे कामगार आहेत किंवा आदिवासी समुदाय आहे, त्यांना आसाममध्ये 3% आरक्षण देण्यात आलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग की आयोग आपल्या आसामवरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो. राज्यसेवेला पण विचारलं की पहिलं कोणतं राज्य आहे की 8वा वेतन आयोग लागू केलेला आहे, ते आसाम उत्तर होतं. त्याच प्रकारे इथं सुद्धा 3%, किती टक्के, 5 देतील. पर्याय कसे येतील बघा, 3%, 4%, 5%. तर आपण नक्की लक्षात ठेवा ते 3% असल्याचं दिसून येतं ह्या संक्षिप्त घडामोडीमध्ये. त्यानंतर बघा खूप महत्वाची हे बघा की हे खूप महत्वाचं विधेयक आहे आणि देशाचं राजकारण ह्याच्यावरून बदलणारं विधेयक आपण म्हणू शकतो. तर काय बघा, 131वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळली. माहिती आहे आपल्याला 131वे विधेयक, ह्याच्याबद्दल आपण स्पेशल अधिवेशन बोलवलं होतं. तर त्याबद्दल बघा 17 एप्रिल 2026 रोजी अनावश्यक 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे हे विधेयक फेटाळण्यात आलेलं आहे. तर बाजूने किती मतं पडली, विरोधात किती पडली, हे आवश्यक मतांचे किती होतं, तर 352 मताची आवश्यकता होती. उद्देश काय होता बघा, सर्वात महत्वाचा आपल्याला विचारलं जाईल की 29च्या निवडणुकीपासून महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्यासाठी कोणतं विधेयक आणलं होतं, तर ते 131वं विधेयक होतं. त्यानुसार डिलिमिटेशन कमिशन पण त्यांना स्थापन करायचं होतं, यासाठी हे विधेयक आणलं होतं. जागावाढ किती होणार होती, तर बघा 550 वरून ते 850च्या आसपास जाणार होती वगैरे, तेव्हा गोष्टी माहित आहेत. परिसीमा 2011च्या जनगणनेनुसार 2011ची जनगणनाच वापरली जाणार होती की बाबा डिलिमिशन करण्यासाठी किंवा परिसीमन, मतदारसंघाचं जे परिसीमन आहे ते करण्यासाठी 2011ची जनगणना वापरली जाणार होती. पण हे विधेयक फेटाळलं गेलेलं आहे लोकसभेत, ते फेल ठरलेलं आहे. तर का ठरलंय, तर बाबा ते विशेष त्यांना जी मेजॉरिटी हवी होती 2/3 ते मिळवू शकले नाहीत, म्हणून हे विधेयक आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. तर महिला विधेयक 29 पासून लागू करण्यासाठी कितव्या क्रमांकाचं विधेयक आणलं होतं घटना दुरुस्ती, तर ते माहीत असणं आपली अपेक्षित आहे. 131वे विधेयक कशासाठी आणलं होतं ते सुद्धा माहीत असणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतरचं बघा, आता मेघालय राज्यामध्ये आपल्याला भूगोलामध्ये आपण वाचलंय जारो, खासी, जैतिया ह्या टेकड्या आहेत. खासी आणि गारो भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा कुठल्या राज्यात असू शकतात, ते मेघालय. एवढं सोपं आहे बघा. हे विचारलं की कुठल्या राज्याने दिलं आहे, तर मेघालय राज्य आपण सरळ सांगायचं आहे. तर मेघालय मंत्रिमंडळाने ही तारीख आहे मेघालय राजभाषा आदेश 2026. गारो, खासी गारो या भाषांना इंग्रजी सोबत राज्याच्या अधिकृत भाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की कोणत्या कलमानुसार हे केलं जातं. तर ते आता बघा, गारो, खासी, जैतिया या मेघालयात प्रमुख टेकड्या आहेत आणि त्या जमाती पण आहेत बघा. टेकड्या पण आहेत आणि जमाती पण आहेत, हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. या मेघालय राज्याने 2 भाषांना अधिकृत भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्रात अशा कुठल्या कुठल्या भाषेला आहे बघा, तर ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा काय आहे. आता उपसभापती हे प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ह्यांची 3ऱ्यांदा निवड झालेली आहे. हरिवंश जे आहेत, हरिवंश 3ऱ्यांदा राज्यसभेचे उपसभापती. कारण 3ऱ्यांदा एखाद्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर त्याच्यावर आपलं लक्ष हे होतं की महत्वाचं वाटतं की त्यामुळे ह्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती काय आहे, तर 17 एप्रिल रोजी हरिवंश नारायण सिंह सलग 3ऱ्यांदा बिनविरुद्ध निवड
कशाचे? राज्यसभेचे उपसभापती म्हणून झालेले आहे. त्या 18 पासून या पदावर आहेत. कधी? 2018 पासून या पदावर असल्या दिसून येतं. 13वे राज्यसभा उपसभापती आहेत ते 13वे. कितव्या क्रमांकाचे आहेत? 13वे. कितव्यांदा झाले? तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली आहे. कधीपासून आहेत? 2018 पासून आहेत. तर बघा तर त्याचं कलम वगैरे आपल्याला माहिती आहे. पत्रकारिता क्षेत्रातून ते येतात आणि ते नॉमिनेटेड मेंबर आहेत बघा राज्यसभेवरती. जे 12 सदस्य नॉमिनेट केले जातात त्यांच्यामध्ये हे पण केलेले आहेत. आणि बिगर काँग्रेसी असले प्रभात खबरचे मुख्य संपादक होते ते. पत्रकारिता या क्षेत्रातील आहेत ते नॉमिनेटेड मेंबर आहेत आणि कधी? ते तिसऱ्यांदा निवडले गेले आहेत. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचं बघा, आता ही गोष्ट तुम्ही पहा, निवडणूक अधिकाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. तर एक सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आलेला आहे. काय बघा, निवडणूक अधिकाऱ्यांबाबत. तर हे जे न्यायमूर्ती आहेत दोघ जण, नागरत्न आणि त्यांनी, तर काय म्हणतंय निवडणूक अधिकाराबाबत, जे निवडणूक अधिकार आहेत त्यांच्याबद्दल हा निर्णय देण्यात त्यांनी दिलेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित. मतदानाचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का? तर आपल्याला माहिती आहे मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाहीये. आणि त्याच्यानंतर निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सुद्धा मूलभूत अधिकार नाही आहे. ह्या दोन गोष्टी दोन्ही पूर्णपणे वैधानिक अधिकार आहेत. मूलभूत आहेत का? तर नाही आहेत, पण वैधानिक ते अधिकार असले दिसून येत. हे महत्वाचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये पॉलिटीमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की निवडणूक अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्याबद्दलचं प्रकरण काय होतं बघा. राजस्थानामध्ये सहकारी संस्था हे प्रकरण इतकं महत्वाचं आपल्यासाठी नाही आहे. फक्त आपल्याला हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मतदान अधिकार मूलभूत अधिकार नाही, निवडणूक लढवण्याचा अधिकार मूलभूत अधिकार नाही, फंडामेंटल अधिकार नाही, पण तो वैधानिक अधिकार आहे. ही गोष्ट लक्षात तुम्ही ठेवा. त्यानंतर बघा, आता आपण सुरुवातीला पाहिलं होतं की नितीश कुमार हे 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. बिहार निवडणुकीनंतर इंडियाला खूप मोठं बहुमत मिळालं होतं, पण त्यांनी राजीनामा देऊन जे नवीन बिहारचे मुख्यमंत्री जे झालेले आहेत त्यांचं नाव आहे सम्राट चौधरी. बिहारचे नवे मुख्यमंत्री बघा. शपथविधी त्यांचा झालाय 15 एप्रिल. पाटणा येथे मुख्यमंत्री होणारे बघा, हे महत्वाचं वाक्य, बिहारचे मुख्यमंत्री होणारे पहिले बीजेपीचे नेते आहेत बघा. बीजेपीचे ते पहिले नेते आहेत. आपल्याला दुसरे वगैरे आयोग देऊन फसवू शकतो. आणि ते बिहारचे किती मुख्यमंत्री आहेत? 24वे. नितीश कुमार किती होते? 23वे होते. यापूर्वी ते राज्याचे उपमुख्यमंत्री वगैरे त्यांच्याबद्दल जर 3 स्टेटमेंट विचारलं तर ते उपमुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म वगैरे एवढ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये विचारल्या जात नाहीत. त्यांचा मतदारसंघ तारापूर मतदारसंघ असल्या दिसून येतं. त्यांना राकेश कुमार नावाने हे ओळखलं जातं बघा. हे महत्वाचं आहे. राकेश कुमार म्हणून त्यांच्या या नावाने सुद्धा ओळखले. त्यांनी आरजेडी जेडीयू मध्ये सुद्धा काम केले. हे महत्वाचं नाही. फक्त बिहारचे मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्र्याचं नाव सम्राट चौधरी आहे. ते राकेश कुमार म्हणून ओळखले जातात आणि ते 24वे मुख्यमंत्री आहेत. कारण चर्चेच आहे आणि बीजेपीचे पहिले मुख्यमंत्री असल्यामुळे हे नाव महत्वाचं ठरतं. आयोग असेच प्रश्न विचारतो. एक लाईनिंगचे प्रश्न आपल्याला विचारत असल्याचं दिसून येतं. आता बघा, नितीश कुमार जे आहेत, नितीश कुमार हे नाव सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ह्यांच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येणारच आहे. कारण ते एक युग अंत असं म्हटलंय की ते 10 वेळा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 10 वेळा. आणि आता बिहारच्या निवडणूक झाल्या तेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दलचं काही महत्वाच्या योजना वगैरे होत्या, ते एवढं महत्वाचं नाही. पण हे 10 वेळा ते मुख्यमंत्री झालेले आहेत. हे महत्वाचं आहे. ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की नितीश कुमार हे आता बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत आणि ते 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. आता त्यानंतर बघा, आपण संताळी भाषेचं जसं पाहिलं तसं संविधानाची आवृत्ती पुन्हा सिंधी भाषेत सुद्धा पब्लिश करण्यात आलेली आहे. सिंधी भाषा. तर बघा, सिंधी भाषा ही शेड्यूल 8 मधील भाषा आहे. 21वी घटना दुरुस्तीनुसार 1966 मध्ये बघा, 1967 मध्ये 21व्या घटना दुरुस्तीनुसार शेड्यूल 8 जे आहे त्याच्यामध्ये आता सिंधी भाषेचा समावेश आहे. सिंधी भाषा मूळ पाकिस्तानी वगैरे त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या नाहीत. फक्त आपल्याला काय माहिती आहे, सिंधी भाषेत संविधानाची सिंधी भाषेत आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. कोणी केली बघा, इथं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी. आणि संताळी भाषेत सुरुवातीला आपण पाहिलं ते कोणी केले होते? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ते केल्याचं आपल्याला दिसून येतं. देवनागरी लिपीत सिंधी आवृत्ती 2 लिपीमध्ये आहे बघा. देवनागरी आणि पार्शियन असे सिंधी भाषा 2 लिपीमध्ये लिहिली जाते आणि ती दोन भाषेमध्ये त्यांची हे केलेलं आहे. फक्त आपल्यासाठी परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे, सिंधी भाषेत सुद्धा भारतीय संविधानाची आवृत्ती प्रकाशित केलेली आहे.
त्यानंतर बघा, हा ही नाव आपल्यासाठी खूप व्हेरी 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 IMP बघा, व्हेरी व्हेरी IMP. कारण मेनका गुरुस्वामी या पहिल्या किन्नर खासदार झालेल्या आहेत. ह्या LGBTQ खासदार होणाऱ्या पहिल्या भारतीय संसदेत जाणाऱ्या पहिल्या खासदार आहेत. तर काय विचारलं जाऊ शकतं, त्या कुठल्या राज्यसभा खासदार आहेत बघा, राज्यसभा. मेनका गुरुस्वामी ही नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. ह्याच्यावरती प्रश्न येणारच, आज नाही उद्या, ह्या वर्षातील कोणत्या तरी परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येणारच आहे बघा. राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतलेल्या आहे त्या TMC, पश्चिम बंगाल. कुठल्या पक्षाकडून निवडणार? TMC बघा. आता आपल्याला माहिती आहे ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटलेला आहे, त्याची वेगळ्या पार्टीमध्ये ते त्यांचे खासदार विलीन झालेले आहेत, आमदार पण फुटलेले आहेत, त्यांचे पश्चिम बंगालमधून सत्ता गेलेले आहे, पण त्या TMC कडून गेल्या होत्या निवडून. भारताच्या संसद इतिहासात पहिल्यांदा उघडपणे LGBTQ खासदार कलम ते रद्द आहे बघा, की 377 जे होतं कलम ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर खटल्याची मोठी भूमिका वगैरे ते आपण माहिती नाही. जगातील ही गोष्ट फक्त आपल्याला मेनका गुरुस्वामी हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. त्या पहिल्या खासदार आणि राज्यसभेवरच्या खासदार आहेत बरं. काय होईल, आयोग कधी कधी आपल्याला अशा गोष्टीत फसवतो की लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत, TMC कडून गेलेले आहेत, पण आपण नीट लक्षात ठेवायचं आहे की त्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि पहिल्या LGBTQ या गटातील त्या खासदार आहेत आणि ओपनली असं. तर नाव महत्वाचं काय, मेनका गुरुस्वामी, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता राज्यसभेवर महाराष्ट्रातले हे नाव आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की बिनविरोध निवडणूक झाली होती. सरळ प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की हे तारीख दिली जाईल 16 मार्च 2026 रोजी बिनविरुद्ध म्हणून कोण कोण निवडून गेला आहे. तर हे नाव आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. कोण कोण आहे बघा, शरद पवार आहेत, रामदास आठवले साहेब आहेत, विनोद तावडे आहेत, त्यानंतर माया चिंतामणी इजावते आहेत, त्यानंतर रामराव वडकुते आहेत, ज्योती वाघमारे, डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. पार्थ अजित पवार पण असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही बिनविरुद्ध म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. तर असं विचारला प्रश्न तर खालीलपैकी कोण गेलेला आहे कोण नाही असा येऊ शकतो, म्हणून आपण ह्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, आता हे पण महत्वाचं आहे बघा की SC आरक्षणाचे उपवर्गीकरण महाराष्ट्र काय बघा, 1 एप्रिल 2026 SC आरक्षण उपवर्ग अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल जे मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. महाराष्ट्रात SC सध्या शिक्षण नोकर 13% आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना SC आरक्षण उपभोग करण्याचे घटनात्मक अधिकार असल्याचे स्पष्ट केलं आहे. तर राज्यांना एक घटनात्मक अधिकार आहे की SCचं तुम्ही वर्गीकरण करू शकता. तर महाराष्ट्र राज्याने एक समिती स्थापन केली आहे आणि समितीचे प्रमुख म्हणून जे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेले आहे. तर याचं बघा, SC बद्दल काय काय, राष्ट्रपती SC घोषित करण्याचा अधिकार कलम दिलेला आहे, मागासवर्गीय शिक्षणात आरक्षण, नोकऱ्यात आरक्षण ह्याबद्दलच्या गोष्टी आहेत. पण हे ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना SC आरक्षण उपभोग करण्याचा घटनात्मक आदेश असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो की पहिलं कोणतं राज्य आहे की त्यांनी SC उपवर्गीकरण लागू केलेलं आहे, तर तुम्ही नक्की सांगू शकता. त्यानंतर बघा, आता त्याच्यानंतर हे सुद्धा महत्वाचं आपल्याला असल्याचं दिसून येतं. गुजरात समान नागरी संहिता विधेयक, गुजरात राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे त्याचं कलम बघा 44 कलम नुसार युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात. तर पहिलं राज्य कुठलं होतं, पहिलं राज्य आपल्याला उत्तराखंड असल्याचं दिसून येतं बघा. काय, गुजरात विधानसभेने UGC विधेयक मंजूर, उत्तराखंडने हा कायदा कधी लागू केला, 2024. आणि आता दुसरं राज्य कुठलं ठरलं आहे तर ते गुजरात ठरलेलं आहे. आणि महाराष्ट्रात पण तशा प्रकारची घोषणा आपले मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे की महाराष्ट्रात सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणार आहेत. त्यामुळे हे महत्वाचं ठरतं की दुसरं राज्य बघा गुजरात, आपल्याला पहिलं वगैरे दिलं जाईल आणि आपल्याला वाटेल की केंद्रामध्ये सत्ता वगैरे आहेत, पंतप्रधान गुजरातमधून येतात, केंद्रीय गृहमंत्री गुजरातमधून येतात, त्यामुळे गुजरात पहिलं राज्य असू शकतं. तर नाही, तर उत्तराखंड हे पहिलं UGC लागू करणारं राज्य आहे आणि दुसरं राज्य आहे ते गुजरात. आणि त्याच्यात बघा काय काय बंदी, अनेक बहुपत्नीवर बंदी आहे, विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, लव इन
लिव्ह इन मध्ये राहण्यावर त्याच्यावर पण आहे 7 आणि एक. आता ही एक गोष्ट बघा इथे विचारली जाऊ शकते. सक्तीने विवाह जर केला तर तुम्हाला 7 वर्षाचा तुरुंगवास, तर तिथं 5 वर्ष वगैरे आयोग करून देऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला हे 7 वर्ष महत्वाचे आहे. 7 वर्ष तुरुंगवास 7 वर्षापर्यंत होऊ शकतो. आणि विवाहाची नोंदणी 60 दिवसाच्या आत करणं अनिवार्य आहे. तर आयोग तिथं आपल्याला 30 दिवस देऊ शकतो. म्हणजे हे 3 फॅक्ट आहेत बघा. 7 वर्षे शिक्षा होऊ शकते. विवाह झाला असेल तर तो किती दिवसात नोंदणी केला पाहिजे, तर तो 60 दिवसाच्या आत त्याची नोंदणी करणं अनिवार्य ठरवण्यात आलेलं आहे. आणि कितवं राज्य गुजरात आहे, ते दुसरं राज्य आहे. पहिलं राज्य कोणतं होतं, तर उत्तराखंड हे पहिलं राज्य होतं. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे आणि ह्याच्यावरतीच प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर बघा, आता त्याच्याबद्दलची थोडक्यात आणखी काय माहिती आहे ते आपण पाहूया. तर समान नागरी संहिता UGC संकल्पना आणि घटनात्मक आधार काय काय आहे बघा. मूळ संकल्पना काय आहे, एक देश एक कायदा. एक देश एक कायदा अशी मूळ संकल्पना आहे. कुठल्या कलमानुसार आहे, तर ती कलम 44 बघा. DPSP मध्ये आहे. न्यायपृष्ठ आहे तर नाही. राज्यांनी UGC लागू करणं अपेक्षित आहे बघा, की राज्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी करावं असं अपेक्षित आहे, पण बंधनकारक आहे तर नाही. आणि याला अपवाद काय होतं बघा, गोवा लागू UGC लागू असणारे एकमेव राज्य कुठलं होतं, गोवा. पोर्तुगीज नागरी संहिता होती 1867 पासून ते गोव्यामध्ये होतं. पण पहिलं राज्य आता स्वतंत्र भारतामध्ये जे होतं ते उत्तराखंड आहे. दुसरं आता गुजरातने त्याच्याबद्दल विधेयक आणलेलं आहे, कायदा केलेला आहे. आणि हे महत्वाचे खटले ह्याबद्दलचे कुठले आहे, शहाबानो खटला असेल, सरला मुद्दल असेल, सायरा बानो असेल, तिहेरी तलाक वगैरे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ह्याच्यानंतर बघा, ही छत्तीसगड मंत्रिमंडळाने एक UGC आता त्यानंतर छत्तीसगडनी पण केलेलं आहे आणि एक समिती स्थापन केलेली आहे. ह्यांचं नाव खूप महत्वाचं आहे बघा. अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली आता छत्तीसगडने सुद्धा, म्हणजे उत्तराखंड, गुजरात, छत्तीसगड अशी 3 राज्य लक्षात ठेवा. कलम 44 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मूळ संकल्पना वगैरे. आणि गोवा हे राज्य त्याला अपवाद असल्याचं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आता बघा, ट्रान्सजेंडर साठी एक विधेयक आलेलं आहे. सामाजिक न्याय ट्रान्सजेंडर हक्क दुरुस्ती विधेयक, तर लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे. त्यात काय केलंय बघा, हीच एवढी महत्वाचा बदल आहे. वगळलं ट्रान्समॅन, ट्रान्सवुमन, जेंडर क्युअर असाही ही शब्द होते, ती वगळण्यात आलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. समाविष्टगत काय, विनुक आणि बळजबरीने ट्रान्सजेंडर ओळख धारण करण्यास पाडलेली व्यक्ती, असं एवढं महत्वाचं नाही, पण असं एक विधेयक आलंय हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, आता हे खूप महत्वाचं आहे बघा, की नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विक्रम. आता बघा, हे दिवस दिले 4399 दिवस. तर काय केला त्यांचा ऐतिहासिक विक्रम बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2026 निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून 8931 दिवस पूर्ण केलेले आहेत. म्हणजे ते CM होते गुजरातचे. सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग 8930 दिवसचा विक्रम मागे. हा कार्यकाळ गुजरात CM आणि पंतप्रधान या पदांचा एकत्रित. इंस्टाग्रामवर 100 कोटी फॉलोअर्स आहेत वगैरे, ते माहिती. जगातील पहिले नेते व राजकारणात युट्यूबवर 3 कोटी सबस्क्रायबर असणारे जागतिक नेते आहेत. हा विक्रम आहे त्यांचा. तर 2014 पासून लोक एखाद्या निवडून आल्या सरकारचे प्रमुख म्हणून त्यांचा सुद्धा त्यांनी विक्रम केलेला आहे, की बाबा ते 2000 पासून आज 2026 पर्यंत गुजरातचे CM होते 14 पर्यंत. त्यानंतर पंतप्रधान असले दिसून येतं. त्यांनी अजून काय केलेलं आहे बघा. जवाहरलाल नेहरू हे 4398 दिवस की पंतप्रधान होते, तर मोदी आज 4399 दिवस. ती तारीख आहे बघा, ही की 10 जून 2026 त्यावेळेस ते होणार आहेत. म्हणजे आज मोदी हे भारत देशाचे स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त पंतप्रधान पदावर राहणारा पहिल्या क्रमांकाची व्यक्ती ठरलेले आहेत. तो त्यांचा ऐतिहासिक विक्रम आहे. त्यासोबतच ते प्रमुख पदावर राहणारे बघा, CM PM हे सर्व जर पकडलं, तर त्यांनी पवन कुमार चामलिंग जे होते, त्यांचा जो 8930 दिवस पदावर राहण्याचा मुख्यमंत्री, ते सुद्धा मागं टाकल्याचा आपल्याला दिसून येतं. पण हे महत्वाचं आहे बघा, की त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचा
पदावर राहण्याचा कार्यकाल त्यांच्यापेक्षा जास्त केलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद महत्वाचं विधेयक आहे पंचायत राज मधलं, की बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद नामनिर्देशित सदस्य विधेयक जे नॉमिनेटेड मेंबर असतात बघा जिल्हा परिषद मध्ये, हे नवीन विधेयक 2026 आपला आणलेलं आहे. हे पंचायत राज मध्ये महत्वाचं आहे, पॉलिटिक्स मध्ये महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल काय बदल केलेत बघा. महाराष्ट्र विधानसभेने 17 मार्च 2026 जिल्हा परिषद पंचायत समिती नामनिर्देशित सदस्य नियुक्त करणारे विधेयक सर्वमताने मंजूर केले. जिल्हा परिषदेमध्ये 10% किंवा 5 स्वीकृत सदस्य, आधी होतं का असं नामनिर्देशित नॉमिनेटेड सदस्य नव्हते, पण आता हे नवीन विधेयक आणलं आणि 10% किंवा 5 सदस्य हे नॉमिनेटेड केले जातील. पंचायत समितीमध्ये 20% किंवा 1 बघा, पंचायत समितीमध्ये 20% किंवा 1 आणि सुविधा पण मर्यादित, प्रशासकीय कार्यकारिणी विकास निधी मिळेल, मतदानाचा अधिकार मात्र असणार नाही. ते नॉमिनेटेड मेंबर आहे त्यांना जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार नसणार आहे, पण इतर सर्व सुविधा त्यांना मिळणार आहेत. तर जिल्हा परिषदेमध्ये 10% किंवा 5, जिल्हा परिषदेची किती क्षमता असते आपल्याला माहित आहे बघा, 50 ते 75 आधी होती, ह्याच्या 10% किंवा 5 त्यानुसार केले जाते. पंचायत समितीमध्ये 20% आहे बघा, हे तर थोडं लक्षात ठेवा की 20% पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये 10%, ह्या 2-3 फॅक्ट लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरच बघा, हा हे खूप महत्वाचं आहे, जोड्या लावामध्ये वगैरे होऊ शकतं. काय काय कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5 राज्यामध्ये विधानसभा निवडणुका 2026, कोणती कोणती राज्य होती बघा, तारीख काय 26 मार्चला घोषणा झाली. आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पोंडिचेरी. तर ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की त्या राज्यामध्ये किती जागा आहेत आणि त्याच्या जोड्या लावा विचारला जाऊ शकतो, तारीख विचारली जाऊ शकते. तर बघा आसाममध्ये किती जागा आहेत, 126 जागा आहेत. मतदान वगैरे ते विक्रम मतदान झालं वगैरे हे महत्वाचं नाही आपल्याला. केरळमध्ये 140 आहे. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये किती 234 जागा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये बघा 294 सर्वात जास्त जागा आहेत. त्यानंतर पोंडिचेरीमध्ये 33 जागा आहेत. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती जागा आहेत. तर असं विचारलं जाऊ शकतं की हे जागा त्यांच्या जोड्या लावा. त्याच्यानंतर ह्याचा रिझल्ट पण विचारला जाऊ शकतो की कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत ते सुद्धा ह्याच्यावरती विचारलं जाऊ, ते आपण पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, असं एक विधेयक महाराष्ट्र विधानसभेत आलेलं आहे की विधान परिषदेने मंजुरी दिली आहे, विधान परिषदेने पण मंजुरी दिली आहे. आणि त्यानंतर हे महत्वाचं आहे बघा, पूर्वसूचना धर्म स्वतंत्र विधेयक बघा. पूर्वसूचना आपण जिल्हाधिकाऱ्याला 60 दिवसात द्यायची आहे, हे 60 दिवस सुद्धा महत्वाचं आहे. त्या शिक्षा होणार आहे बघा एवढी. त्याच्यानंतर गुन्हा दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा आहे. आणि धर्मांतर विरुद्ध कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोण होतं, तर ते ओडिसा होतं बघा. त्यानंतर मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश ही राज्य आहेत. पहिलं राज्य महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे विधेयक कधी आलं ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्याच्याबद्दल शिक्षेची ज्या तरतुदी आहेत त्या सुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव, ही एक महत्वाची फॅक्ट आहे की ओम बिर्ला जे आपले लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला होता. तर त्याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेऊया बघा. ओम बिर्ला बद्दल, ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मार्च 2 विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध हटवण्याचा प्रस्ताव आणला. कधी 11 मार्च रोजी 13 तास चर्चा झाली, आवाजोही मताने तो प्रस्ताव फेटाळण्यात आलेला आहे. काँग्रेस 100 पेक्षा जास्त खासदारांनी पाठिंबा दिला होता, काँग्रेसच्या 100 पेक्षा. आणि प्रस्ताव मांडणारे कोण होते, मोहम्मद जावेद, हे नाव सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर बघा अशा प्रकारचे ठराव कधी कधी आले होते, तर हे पण आपल्याला माहित होते. पहिल्यांदा किती आहेत बघा ओम बिर्ला, तर हे 4थ्या क्रमांकाचे आहेत बघा. लोकसभा अध्यक्षावर ठराव आणला गेलेला आहे, ह्यांच्या आधी किती जणांवरती आणला गेलेला आहे, तर तो 3 जणांवरती आणला गेलेला आहे. ते 4थ्या क्रमांकाचा आहे. आयोग आपल्याला इथे सांगू शकतो की ते 3ऱ्या क्रमांकाचे आहेत, 2ऱ्या क्रमांकाचे आहेत, किंवा तो फेटाळला गेलेला आहे का. तर बघा पहिल्यांदा कधी आला होता, जी.व्ही. माळवणकर हे समाजवादी पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्याच्यानंतर सरदार हुकुमसिंग 1966 मध्ये आणला होता आणि 1987 मध्ये बलराम जाखड यांच्या विरुद्ध आणला होता. आणि 4थे ठरलेले आहेत ते ओम बिर्ला आहेत. तर इथं विचारलं जाऊ शकतं कितवे ठरलेत बाबा, ते 4थे आहेत किंवा पहिले, असं आपल्याला आयोग कसं फसवू शकतं की ओम बिर्ला हे पहिले लोकसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला होता. तर आपल्याला हे बॅकग्राऊंड किंवा इतिहास माहित असणं गरजेचं आहे.
त्यानंतर बघा, आता हे सुद्धा महत्वाचं आहे की हे नाव आपल्याला महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव शर्मा महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत बघा, 22वे. हे नंबर महत्वाचा आहे. जिष्णुदेव शर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत, तर ते 22वे आहेत. किंवा महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल कोण आहेत, तर हे नाव आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे बघा, 10 मार्च 2026 मुंबई येथे शपथविधी. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर शपथविधी. देवव्रत आचार्य हे ह्यांच्याकडे बघा कसला होता की तात्पुरता कार्यभार होता, की देवव्रत आचार्य यांची जागा घेतली. त्यांच्याकडे तात्पुरता. त्यांचा जन्म बघा, ते आगरथळा त्रिपुराचे आहेत. माणिक घराणे सदस्य होते, हे वगैरे गोष्ट आहेत. त्रिपुराचे ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत बघा. इथं आपल्याला त्यांच्याबद्दल जर मल्टिपल स्टेटमेंट मध्ये प्रश्न विचारला तर ते इथं देऊ शकतात की त्रिपुराचे ते मुख्यमंत्री होते. तर आपण लक्षात ठेवायचं आहे की ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. तेलंगणा राज्याचे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी सदस्य होते. त्यांचं पुस्तक एक लक्षात ठेवा, चिल्ड्रन ऑफ द वॉटर गॉडनेस मास्टर ऑफ टाइम. त्यांची पुस्तक बघा, चिल्ड्रन ऑफ द वॉटर गॉडनेस आणि मास्टर ऑफ टाइम ही त्यांची 2 पुस्तक आहेत. एवढ्या गोष्टी आपल्याला ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. ते त्रिपुराचे आहेत, ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर हे 22वे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची 2 पुस्तकं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. आणि त्यांचं नाव सर्वात महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी जागा कोणाची घेतली, तर आचार्य देवव्रत हे कुठले होते, तर गुजरातचे असलेले राज्यपाल होते, पण त्यांचा टेम्पररी कारभार महाराष्ट्राचा त्यांच्याकडे होता. त्यानंतर बघा, नवीन राज्यपालांनी त्यांच्या नेमणुका थोडक्यात दिलेल्या आहेत. जर चुकून कधी प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असावं म्हणून हे आपण इथं देत आहोत. तर बघा, काय नवीन राज्यपाल नेमणुका काय, शिवप्रताप शुक्ल कुठले आहेत, तेलंगणाचे राज्यपाल म्हणून. जिष्णुदेव शर्मा महाराष्ट्राचे, आताच आपण पाहिलं. नंद किशोर यादव नागालँड. सय्यद अता हसनैन बिहारचे राज्यपाल आहेत बघा. त्याच्यानंतर आर एस रवी पश्चिम बंगालचे. तरनजीत सिंह संधू दिल्लीचे. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे नाव लक्षात ठेवा, की तामिळनाडूचे राज्यपाल आहेत. कारण हे नाव खूप चर्चेत होतं. जेव्हा विजय हे शपथ घेण्यासाठी गेले होते तेव्हा ते म्हणत होते की मेजॉरिटीचा आकडा घेऊन या, तेव्हा त्यामुळे हे नाव चर्चेत होतं. त्यामुळे ह्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजेंद्र आर्लेकर. त्यानंतर कविंदर गुप्ता हिमाचलचे आहेत. विनय कुमार सक्सेना बघा, विनय कुमार सक्सेना लडाखचे उपराज्यपाल किंवा प्रशासक असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ही जोड्या लावायला सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बेसिक आजपर्यंत विचारलाय का, तर नाही. तर असा प्रश्न येण्याची शक्यता आहे का, तर नक्कीच असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, हे आता सरपंच पती ही जी संकल्पना आपल्याकडे आहे त्याच्याबद्दलच एक महिला सक्षम प्रॉक्जी सरपंचाला नकार द्या मोहीम, अशी एक मोहीम सुरू केली आहे. कुठल्या मंत्रालयाने केली असेल तर ऑब्विसली पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. 8 मार्च सरपंच पती या प्रथेला आळा घालण्यासाठी से नो टू प्रॉक्जी सरपंच ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. कालावधी महत्वाचा आहे बघा, 8 ते 18 मार्च 10 दिवसाचा कालावधी आहे. आणि ह्यातनं काय करायचं, महिला खऱ्या सरपंच अर्थाने सरपंचपती संस्कृतीला विरोध करण्यासाठी. तर नाव विचारलं जाऊ शकतं, फक्त काय म्हणायचं आहे, तर सेट नो टू प्रॉक्जी सरपंच. आणि कुठलं मंत्रालय आहे, तर ऑब्विसली ते पंचायत राज मंत्रालयच असणार आहे. तर ह्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत. 8 मार्चच का असेल बघा, 8 मार्चलाच का सुरू केलंय, तर तुम्ही मला जागतिक महिला दिन कधी असतो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा. तर असं प्रॉक्जी सरपंचाला नकार द्या मोहीम कुठल्या मंत्रालयाने सुरू केली आहे, तर ती पंचायत राज मंत्रालय. ती ऑब्विसली तुम्हाला नाही, तिथं आयोग फसवण्यासाठी तुम्हाला महिला व बाल विकास मंत्रालय सुद्धा देऊ शकतं, तिथं आपण फसायचं नाही. त्यानंतर बघा, विशेष अधिकार समितीची पुनर्रचना. जी संसदेची विशेष अधिकार समिती आहे त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. काय केलंय, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 3 मार्च रोजी पुनर्रचना केली. अध्यक्ष कोण आहेत बघा, विचारलं जाऊ शकतं की रवी शंकर प्रसाद भाजपाचे लोकसभे जी विशेष अधिकार समिती आहे त्याचे अध्यक्ष आणि 15 सदस्य असतात, एवढंच विचारलं जाऊ शकतं. तर विशेष अधिकार कोणती कलम आहेत पॉलिटीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 105 नुसार संसद सदस्याचे विशेष अधिकार आणि 194 नुसार राज्य विधिमंडळ सदस्याचे विशेष अधिकार. राज्यसभेत अशी समिती असते का, असती, आणि किती सदस्य असतात, तर त्याचे 10 सदस्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत हे
देशाचे 53वे सरन्यायाधीश झालेले आहेत. लक्षात घ्या. तर 51वे 52वे आपल्याला माहिती आहे. धनंजय चंद्रचूड 50वे होते, त्याच्यानंतर 51वे कोण होते, 52वे कोण होते, आज 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे, तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नेमणूक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर कितवे आहेत, 53वे. आकडा महत्वाचा आहे, नाव महत्वाचं आहे, त्यानंतर तारीख 24 नोव्हेंबर 2025 आणि किती महिने मिळणार हे काय महत्वाचं नाही. आणि त्यांनी जागा कोणाची घेतली तर न्यायमूर्ती BR गवई जे होते त्यांची जागा घेतलेली आहे. महाराष्ट्रीयन व्यक्ती होते, त्यांच्यावर आयोगाने पुन्हा पुन्हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यांचा जन्म वगैरे बघा, हरियाणामध्ये झालेला आहे. 38व्या वर्षी ते हिंसार सर्वात तरुण हरियाणाचे महाधिवक्ता होते. बघा, ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश, नालसाचे अध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत. आणि एप्रिल 2023 मध्ये तेलंगणा उच्च न्यायालय झोन 3ची इमारती पायाभरणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हिमाचल प्रदेशचे न्यायालयाचे माजी न्यायाधीश असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर लक्षात ठेवा, सूर्यकांत ते कुठले आहेत, हरियाणा, ते हरियाणा राज्याचे महाधिवक्ता होते. त्याच्यानंतर ते भारताचे CJI कितव्या क्रमांकाचे आहेत, तर 53 नंबरचे आहेत. तर ह्या गोष्टी अशा पटपट लक्षात, 53 सूर्यकांत ह्या, आणि असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा, आता संक्षिप्त घडामोडी, छोट्या छोट्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या मार्च एप्रिल मध्ये त्या पाहूयात. बघा, पंजाबमध्ये काय घडलं, गुरु ग्रंथ साहेब विधेयक आणलेलं आहे. गुरु ग्रंथ साहेब विधेयक, काय विधेयक ते छोटंच, आपल्या एवढंच लक्षात ठेवायचं. एप्रिल अपमानाविरुद्ध कठोर तरतूद आणि 10 वर्ष जेलमध्ये 5 लाखापर्यंत दंड. कर्नाटक पुन्हा महत्वाचं राज्य आहे. आपल्या EVM जी मशीन आहे त्याच्या विरुद्ध खूप मोठा विरोध आहे. विरोध पक्ष खूप सरकारवर टीका करतात, पण कर्नाटक राज्याने एक गोष्ट केलेली आहे, ती बॅलेट पेपर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय. आणि 243K हे काय राज्य निवडणूक आयोगाचं कलम आहे, त्यांनी घेऊन अधिकार केलेला आहे. तर कुठलं राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार, तर ते आपल्याला कर्नाटक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती यशवंत शर्मा हे बघा, ह्यांच्या विरुद्ध भारतीय संसदेमध्ये महाभियोग आणला होता. तर ते महाभियोग चालू असतानाच ह्यांनी राजीनामा दिलेला आहे. ते कुठल्या न्यायालयाचे न्यायाधीश होते, अहमदाबाद न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती शर्मा यांनी राजीनामा दिला. मिझो भाषेसाठी ठराव बघा, मिझोराम विधानसभेने 8व्या अनुसूचित मिझो भाषेचा समावेश करण्यासाठी एकमताने ठराव केला. आता बघा, 8व्या अनुसूचीमध्ये शेड्यूल 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत त्याच्यात मिझो भाषेचा समावेश व्हावा म्हणून ती मिझोराम विधानसभा आहे त्यांनी असा ठराव आणलेला आहे. त्याची प्रोसेस जी आहे ती घटना दुरुस्तीने ऍड करण्यात येत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर बघा, छत्तीसगड राज्य आहे, त्यांनी काय धर्म स्वातंत्र्य विधेयक, महाराष्ट्राने जसं आणलं तसंच छत्तीसगडने सुद्धा आणलेलं आहे. छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य विधेयक आणलंय, विधानसभेने मंजूर दिलेलं आहे. आणि 10 वर्षे शिक्षा वगैरे, महाराष्ट्रात ती शिक्षा वेगळी आहे. त्यानंतर बघा, नील ह्युमनॉइड रोबोट कुठं आहे बघा, नीला ह्युमनॉइड रोबोट पोंडुचेरी विधानसभा निवडणुकीत शासकीय शाळेत नील रोबोटची मतदाराचे स्वागत केले. बघा की पांडिचेरीमध्ये जे मतदान झालं तेव्हा हे जो रोबोट होता, असं विचारलं जाऊ शकतं की पांडिचेरी कुठल्या रोबोटनी लोकांचं स्वागत केलेलं आहे, तर ते आपल्याला नीला ह्युमनॉइड रोबोट लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला माहितीच आहे बघा की तमिळनाडूमध्ये जो प्रमुख पक्ष ठरलेला आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये, तो टीव्हीके पक्षाचं चिन्ह कोणतं होतं, असा साधा सरळ प्रश्न येऊ शकतो. तर ते शिट्टी हे चिन्ह टीव्हीके पक्षाचं असल्याचं दिसून. इलेक्शन कमिशनने 22 जानेवारी रोजी अभिनेते विजय यांच्या वेत्री कळघम पक्ष आहे त्याला टीव्हीके या पक्षाला शिट्टी हे चिन्ह दिलेलं आहे. तर ह्या पक्षाची खूप बोलबाला आहे, त्याच्यामुळे ह्या पक्षाबद्दलची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्याची माहिती विचारली जाणारच आहे. आणि हे एक राजस्थानची पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत, राजस्थान सेंद्रिय ग्रामपंचायत. बघा, त्या ग्रामपंचायतीचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय, बामनवास कंकर जे आहे ना, तिथं सेंद्रिय शेतीकडे वाटचाल. आणि सिक्कीम तर तुम्हाला माहितीच आहे बघा. तर राजस्थान मध्ये पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत कुठली आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर बघा आणखी महत्वाच्या काही घडामोडीमध्ये आपल्याला शॉर्ट मध्ये काय काय सांगता येतं बघा. तर दत्तक मातांसाठी रजा, जे दत्तक बालकं घेतली जातात त्या मातांना की जो मातृत्व कायदा आहे त्याच्या ज्या सवलती आहेत त्यात सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय आलेला आहे की ज्या दत्तक माता असतात, सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्च रोजी मुलांच्या वयाचा विचार न करता, म्हणजे तुम्ही दत्तक घेतलं बाळ त्याचा वयाचा विचार न करता त्यांना 12 आठवड्याची प्रसूती रजेसाठी हकदार ह्या दत्तक मातांना 12 आठवड्याची रजा. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की स्वतःच्या बाळासाठी किती आठवड्याची रजा मिळते, तर तुम्ही मला नक्की कळवा. बघा हे दत्तक मातांसाठी किती आठवड्यात बाळाच्या वयाचा विचार करायचा आहे का आयोग इथं आपल्याला कशा प्रकारे फसवू शकतं, 4-5 वर्ष असं वय देईल पण आपण तिथं फसायचं नाहीये. BCI बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये बघा हे एक महत्वाचं आहे की 30% आरक्षण दिलंय. आपल्याला आयोग 33% देईल की 33% देण्यात आलेलं आहे. आपल्या डोक्यात कसं असतं की लोकसभेमध्ये हे चाललेलं आहे म्हणजे हिथं पण तसंच असेल, पण नाही मित्रांनो. बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये महिलांसाठी 30% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. आसाम मध्ये बघा पत्नी तो बंदी कोणत्या राज्यात आणलेले आहे, तर ते पॉलिगॅमी म्हणतो आपण, पॉलिगॅमी. तर आसाम हे राज्य आहे. आसाम राज्याने मंत्रिमंडळाने पत्नीत्व बंदी घालण्याचं विधेयक मंजूर केलेलं आहे. प्रश्न विचारला कोणत्या राज्याने केलेलं आहे, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की आसाम हे आहे. त्यानंतर बघा नेपाळमध्ये पहिली ट्रान्सजेंडर खासदार, आपल्याला आपल्या देशामधली पहिली ट्रान्सजेंडर खासदार आपण पाहिली. आता बघा नेपाळ मधली कोण आहे, भूमिका श्रेष्ठ. ही त्यांच्या कुठल्या पक्षाकडून, RSP या पक्षाकडून त्या संसदेत गेलेल्या आहेत. कोण आहेत त्या, भूमिका श्रेष्ठ. या कोण आहेत, नेपाळमधील पहिल्या ट्रान्सजेंडर खासदार असल्या दिसून येतात. असे प्रश्न विचारले जातात बघा, त्यामुळे आपल्याला अशा प्रश्नावर लक्ष ठेवायचंय. IEVP 2026 देशाच्या लोकप्रतिनिधी भारतीय निवडणूक प्रक्रिया निरीक्षण करत आहेत. भारतीय निवडणूक प्रक्रियेचं हे निवडणूक करत असल्याचं आपल्याला दिसून. भारत भूतान MOU सूर्यकांत जानेवारी रोजी भारत भूतान सर्वोच्च न्यायालयामध्ये करार झालेला आहे. तो MOU कोणी केला आहे, तर भारत भूतान यांच्यामध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं, CGI सूर्यकांत यांनी केल्याचं असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढील बघा महत्वाचे वन लाईनर. आता आपण काय पाहणार आहोत की महत्वाचे एकाच लाईनीत काय, केरळ ज्युडिशियल सिटी कुठल्या राज्यात उभारले जाणार आहे, तर बघा केरळ या राज्यामध्ये उभारला. कोठे उभारले जाणार आहे, तर हे आपल्याला माहित असणं अतिशय. बघा हे कलामसेरी या शहरामध्ये ज्युडिशियल सिटी उभारणार आहे केरळ राज्यात. कलामसेरी असं लक्षात ठेवा तुम्ही, कलामसेरी येथे ज्युडिशियल सिटी. त्याच्यानंतर लडाख मध्ये लोकनिवास नायब राज्यपालाच्या निवासाचे नाव राजनिवास वरून लोकनिवास केलेलं आहे. आता बघा राजभवनहून UP मध्ये काय केलं, जनभवन केलं. इथं काय करतात, ते राजनिवास वरून लोकनिवास केलं. अशी आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतं. कर्नाटक राज्य बघा, कर्नाटक सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा एका राज्याने केलेला आहे, तो कर्नाटक आहे. आणि ते कितव्या क्रमांकाचं राज्य आहे, तर ते 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रथम क्रमांकाचं राज्य आपले महाराष्ट्र, महान राज्य, हे यांनी सामाजिक बहिष्काराविरुद्ध कायदा केलेला आहे. तो कधी केला, 2016 मध्येच केला होता. 2ऱ्या क्रमांकाचं राज्य कोण आहे, तर ते आपल्याला कर्नाटक असल्याचं दिसून येतं. त्यानंतर ओडिसा राज्यांनी काय केलं, आमदाराचे वेतनाची तिप्पट वाढ केली. बघा कोणत्या राज्याने अशी तिप्पट वाढ केली, असा जर प्रश्न आला तर आपल्याला ते ओडिसा हे नाव लक्षात ठेवायचं आहे. किती वेतन आहे, 3,74,000 एवढं वेतन आहे. देशात ते अव्वल क्रमांकाचं वेतन आहे. तिथले आमदार अव्वल क्रमांकाचं वेतन घेत असल्याचं आपल्याला दिसून येतात. हे एक महत्वाचं आहे बघा. राईट टू डिस्कनेक्ट बिल हे संसदेत मांडण्यात आलेले आहे आणि ते महाराष्ट्राचे खासदार ज्या सुप्रिया सुळे आहेत त्यांनी ते मांडल्यामुळे ते लक्षात घेण्यासारखं आहे की कोणी मांडलं आहे. तर असं जर विचारलं तर ते सुप्रिया सुळे यांचं नाव आपण लिहायचं आहे. कर्मचारी लाईफ बॅलन्स सुधारण्यासाठी खाजगी विधेयक मांडलं आहे. कसलं विधेयक बघा, सुप्रिया सुळे सत्तेमध्ये नसल्यामुळे ते खाजगी विधेयक आहे. आणि काय त्या बिलाचं नाव आहे, राईट टू डिस्कनेक्ट बिल. म्हणजे कसं, तुम्ही कामाच्या ठिकाणी आहात आणि काम झाल्यानंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला कामाबद्दल फोन करून काही विचारलं जाणार नाही, अशा प्रकारचं हे बिल सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर बघा IMP बघा, हे
आपण आताच पाहिलं की 131वे घटना दुरुस्ती विधेयक चंदीगडसाठी, आणि विधेयक आपण पाहिलं होतं. आता हे काय आहे? घटना दुरुस्ती विधेयक चंदीगड प्रकरण. या विधेयक, चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे. या केंद्रशासित प्रदेश समावेश राज्यघटने कलम 240 अंतर्गत करण्यात सध्या चंदीगड कायदे करण्याचा अधिकार संसदेकडे आहे. या दुरुस्तीने राष्ट्रपतींना चंदीगड शांतता आणि प्रगती प्रशासनाचा थेट नियम बनवण्याचा अधिकार मिळेल. म्हणजे काय बघा, चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे. याचे जर कायदे बनवायचे असतील तर ते संसदेकडे आहे, आणि हे बिल जर पास केलं 131वे घटना दुरुस्ती विधेयक, तर ते कायदे बनवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना मिळणार आहे. तर हे एवढं घटना दुरुस्ती, फक्त हे नंबर लक्षात ठेवा, 131 चंदीगड, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचं बघा, पंजाब जातीनिहाय सर्वेक्षण करणार राज्य आहे आणि खासदार उपस्थित, असे दोन प्रश्न आपण एकत्र घेतलेले आहेत. तर पंजाब राज्य जातीनिहाय सर्वेक्षण, पंजाबचे जे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, जातीनिहाय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू करण्याची घोषणा केलेली आहे त्यांनी. बघा, जातीनिहाय सर्वेक्षण करण्याची घोषणा पंजाब राज्यांनी केलेली आहे. पण आपल्याला माहित आहे बघा, बिहार असे सर्वेक्षण राबवणारे पहिले राज्य आहे. जनगणना हा केंद्राचा विषय, परंतु राज्य स्वतःच्या योजनेसाठी सर्वेक्षण करू शकतात. तर जातीनिहाय सर्वेक्षण कुठल्या राज्याने सुरुवातीला सर्वात पहिलं केलं? तर बिहार आपल्याला माहिती आहे. दुसरा आंध्र प्रदेशाचा विषय येतो. आणि आता खासदाराच्या उपस्थिती नियमाचा थोडा बदल करण्यात आलेला आहे. एवढं महत्वाचं आहे का? तर ते महत्वाचं नाही, पण तरी पण आपण पाहून घ्यायचं आहे. खासदाराच्या उपस्थित नियमामध्ये बदल काय? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित केवळ तेव्हाच नोंदवली जाईल जेव्हा खासदार त्यांच्या निर्धारित जागेवर प्रत्यक्ष उपस्थित असतील. दैनिक भत्ता वगैरे ह्यातून मिळणार आहे. नुसार अध्यक्ष बोलले जाते. म्हणजे खासदार जर त्यांच्या जागेवर बसले असले तरच त्यांची उपस्थिती नोंदवली जाईल, असं नियम करण्यात आले. एवढं महत्वाचं नाहीये, पण हे खूप महत्वाचं आहे पंजाबमध्ये, की काय केलं? जातीनिहाय सर्वेक्षण करण्याचा ठराव तेथील मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे. आणि त्यासोबतच पहिलं राज्य कुठलं आहे? तर बिहार आहे. आपल्याला माहित आहे, आपण चालू घडामोडीमध्ये त्याच्याविषयी अधिक माहिती घेतलेली आहे. त्यानंतर बघा, सारांश रूपात आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राजकीय घडामोडी या टॉपिक मधील ज्या घटना होत्या ऑक्टोबर नंतरच्या आता एप्रिल एंड पर्यंतच्या, त्या पाहिलेल्या आहेत. तर अशाच प्रकारचे लेक्चर आपण करंटच्या जे 18 महिने किंवा 20 महिन्याचं करंट घेणार आहोत. सर्व टॉपिक त्यामध्ये कव्हर करणार आहोत, की राजकीय घटना. आता उद्या आपण लाईव्ह डेली लेक्चर घेऊयात मित्रांनो. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतं त्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा. आवडत असेल तर सह्याद्री आय एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुमच्या काही जर शंका असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कळवू शकता. तुमच्या शंकांचं नक्की निरसन केलं जाईल. तर मी थांबतो. धन्यवाद.